हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या लाडक्या मुकेश सर चॅनलवरती. तर चला या व्हिडिओमध्ये आपण एकाच पूर्ण व्हिडिओमध्ये थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरचा पूर्ण अभ्यास करणार आहे. तर एकदम मजेदार असेल, तुम्हाला मजा येईल या थर्मोडायनॅमिक्सच्या वन शॉट व्हिडिओमध्ये. तर चला सुरू करू. आपण एकदम बेसिक पासून आपण सुरू करणार आहोत या व्हिडिओमध्ये. चला, तर सगळ्यात आधी आपल्याला आहे थर्मोडायनॅमिक्स. थर्मो म्हणजे काय असतं? थर्मो म्हणजे आपण त्याला म्हणतो हीट. थर्मो म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? हीट, मराठीत उष्णता. आणि डायनॅमिक्स म्हणजे आपण म्हणतो मोशन. मोशन म्हणजे हालचाल. तर हीट जी फ्लो होणार आहे, तर त्या हीट फ्लो होण्याच्या स्टडीला आपण म्हणणार आहे थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, एका सबस्टन्स पासून दुसऱ्या सबस्टन्स कडे. ठीक आहे, तर बघा, थर्मोडायनॅमिक्स मोस्टली स्टडी ऑफ कन्वर्जन ऑफ वर्क और एनी फॉर्म ऑफ एनर्जी इनटू हीट अँड अदर वे अराउंड. म्हणजे आपण वर्क डनचा कन्वर्जन कशात करणार आहे? हीट मध्ये करणार आहे, किंवा हीटचं कन्वर्जन वर्क डन मध्ये करणार आहोत. यालाच आपण काय म्हणणार आहे? थर्मोडायनॅमिक्स. ठीक आहे, थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स. थर्मोडायनॅमिक्स ही एक शाखा आहे फिजिक्सची दॅट डील्स विथ द कॉन्सेप्ट ऑफ हीट अँड टेम्परेचर. हीट म्हणजे काय असतं माहिती आहे का? हीट म्हणजे एक एनर्जीचा फॉर्मच आहे. ठीक आहे, हीट म्हणजे काही वेगळं नाही आहे. तुम्ही ऐकलं असेल आधी, हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे काय? हीटचं युनिट काय असणार? ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी विच डील्स with the concept of temperature and heat and interconversion between heat and other forms of energy. Heat and other forms of energy म्हणजे हीटचं कन्वर्जन वर्कमध्ये, वर्कचं कन्वर्जन हीटमध्ये. हे एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स झालेत, तर त्याच्या कन्वर्जनच्या स्टडीला आपण थर्मोडायनॅमिक्स म्हणतो. ठीक आहे, तर चला, हीट हे एनर्जीचाच फॉर्म आहे, तर त्याच्या युनिट्सबद्दल पण आपण बोलून घेऊ. हीट एनर्जीचाच फॉर्म आहे, तर त्याचं युनिट काय राहील? मला सांगा, एनर्जीचं एसआय युनिट काय असतंय? एनर्जीचं एसआय युनिट काय असतंय? एनर्जीचं एसआय युनिट असते जूल. तर एसआय युनिट जे राहील हीटचं, ते एसआय युनिट राहील जूल. सीजीएस युनिट जे राहील ते राहील अर्क. आणि आपण जे मोस्टली यूज करतो, आपण त्याला कमर्शियल युनिट म्हणतो. कमर्शियल युनिट जे तुम्ही ऐकलं असेल, कॅलरीज वगैरे. कॅलरीज आपण डे टू डे लाईफमध्ये पण यूज करतो हा वर्ड, की हे खाल्लं तर यात इतके कॅलरीज असतात, त्यात इतके कॅलरीज असतात. तर कॅलरीज म्हणजे काय? कॅलरीज म्हणजे एक प्रकारची एनर्जीच असते. तर हीटचं एक युनिट पण असतं ज्याला आपण कॅलरीज म्हणतो. आता जूल आणि कॅलरी आपण अर्कबद्दल जास्त यूज करत नाही. अर्कचा या चॅप्टरमध्ये आपण जूलचा यूज करतो, आणि कधी कधी आपण कॅलरीजचा यूज करतो. काही काही क्वेश्चन्स तुम्हाला येतात बोर्ड एक्झाममध्ये, त्यात आपण कॅलरीज या नावाचा उच्चार करतो. ठीक आहे, तर जूलचं कॅलरीमध्ये कन्वर्जन लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. जूलचं कॅलरीमध्ये कन्वर्जन काय काय? 1 कॅलरी हे जे असतं, तर 1 कॅलरी इज इक्वल्स टू असतं 4.2 जूल. 1 कॅलरी किती? 1 कॅलरी म्हणजे असतं 4.2 जूल. ओके, तर जर समजा तुम्हाला कॅलरीचं कन्वर्जन जूलमध्ये करायचं आहे, काही काही क्वेश्चन्समध्ये करावं लागतं तुम्हाला. ठीक आहे, या चॅप्टरमध्ये काही काही क्वेश्चन्समध्ये तुम्हाला 2-3 टर्म्स असतात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये, तर त्या टर्म्समध्ये तुम्हाला कन्वर्जन करावं लागतं कधी कधी कॅलरी जूलचं. तर हे लक्षात ठेवा. उलटंही कन्वर्जन कधी कधी जर करायची गरज पडली MCQs वगैरेमध्ये, तर तेही आपण करू शकतो. 1 जूल इज इक्वल्स टू असतं 1 डिवायडेड बाय 4.2 कॅलरीज. आणि हे लक्षात नाही राहत ना, हे कॅल्क्युलेशनमध्ये थोडंसं अवघड जातं आपल्याला. तर याची एक व्हॅल्यू काढून ठेवतो, आणि ती व्हॅल्यू तुम्हाला सांगतो. ती व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवा. ती व्हॅल्यू आहे 1 जूल इज इक्वल्स टू, हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर येतं 0.24 कॅलरीज. ओके, तर तुम्ही दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला बिलकुल युनिट कन्वर्जनमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. चला, तर पुढं जाऊया. पुढं काय आहे? थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे इथं तुम्हाला एक ॲनिमेशनद्वारे दिसतच असेल. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं? जर माझ्याकडे 2 बॉडीज आहेत, आणि त्या दोन्ही बॉडीजचं जर टेम्परेचर सेम आहे, तर मी म्हणेल की त्या दोन्ही बॉडीज थर्मल इक्विलिब्रियममध्ये. एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा टेम्परेचरचा फरक असतो, whenever there is a temperature difference between two objects, then heat flows from higher temperature to lower temperature. म्हणजे जेव्हा जेव्हा 2 ऑब्जेक्ट्समध्ये टेम्परेचरचा डिफरन्स येतो, तेव्हा प्रत्येक वेळेस हीट फ्लो होते. कुठून कुठे फ्लो होते हे डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. हीट ही काय वेक्टर क्वांटिटी नाही आहे, हीट ही एक स्केलार क्वांटिटीज आहे. पण डायरेक्शन म्हणजे हीट कुठून कुठे जाणार? हायर टेम्परेचरकडनं लोअर टेम्परेचरकडे जाणार नेहमी. अच्छा, आणि जर सर टेम्परेचर सेम झाले तर?
अरे जर टेम्परेचर सेम झाले तर त्याला आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणतो आणि तेव्हा कोणताही हीट फ्लो होणार नाही. ठीक आहे, चला. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे अ सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम व्हेन देअर इज नो टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग्स. जेव्हा सिस्टीम आणि सराउंडिंग्समध्ये कोणत्याही प्रकारचा टेम्परेचर डिफरन्स नसतो तेव्हा आपण म्हणतो की ते थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आलेलं आहे. बस. नेक्स्ट, आता जसे न्यूटनचे 3 लॉज असतात ना, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, तसेच थर्मोडायनेमिक्समध्ये पण 3 लॉज असतात. फक्त त्याची सुरुवात 1 पासून होत नाही, त्याची सुरुवात 0 पासून होते. तर पहिला असतो 0th लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स, दुसरा असतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आणि तिसरा असतो सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. असे 3 लॉ इम्पॉर्टंट आहे. या तिन्ही लॉमध्ये जर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी म्हणायचं झालं तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी असतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. ठीक आहे. तर बघा 0th लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय म्हणतं, समजा माझ्याकडे 3 वस्तू आहेत, एक ए वस्तू आहे, एक बी वस्तू आहे आणि एक सी वस्तू आहे. ठीक आहे. आणि या तिन्ही वस्तूंमध्ये मी म्हणतो की एचं टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस आहे. मी फक्त एक उदाहरण म्हणतोय. बीचं टेम्परेचर पण 40 डिग्री सेल्सिअस आहे. तर ए आणि बी काय झाले, एचं पण टेम्परेचर 40, बीचं पण 40, तर ए आणि बीचं टेम्परेचर सेम झालं ना, तापमान सेम झालंय त्यांचं. तर मग काय, तर मग ते थर्मल इक्विलिब्रियममध्ये आलेत. जर मी म्हणतोय की बीचं टेम्परेचर 40 होतं, सीचंही 40 आहे, तर बी आणि सी पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. बी आणि सी पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहेत. येस, करेक्ट आहे सर. अरे मला सांगा, ए आणि बी थर्मल इक्विलिब्रियममध्ये होते, बी आणि सी होते, आणि ए आणि सी पण बघा ना एकदा, ए आणि सीकडे जरा. ठीक आहे, जरा प्रेमाने बघा ए आणि सीकडे पण. ए आणि सी पण थर्मल इक्विलिब्रियममध्ये आहे. संपला 0th लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. इफ two systems are each in thermal equilibrium with a third system, two systems are each in equilibrium with third system, they are also in the thermal equilibrium with each other. संपला. स्टेटमेंट ॲज इट इज लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. देन हाऊ हीट इज डिफाइंड, हे मी सांगितलं आहे. ठीक आहे, हे हीट आहे, काही फ्रेंच फ्राईज वगैरे नाही आहे. ठीक आहे, नाश्ता वगैरे नाही आणला आहे तुम्हाला. हीट इज द फॉर्म ऑफ एनर्जी that is transferred between system and surrounding or environment due to temperature difference that exist between two. आता सिस्टीम आणि सराउंडिंग म्हणजे काय असतं, व्हॉट डू यू मीन बाय सिस्टीम अँड सराउंडिंग. सराउंडिंगलाच आपण एन्व्हायरमेंट नावाचा पण शब्द वापरू या चॅप्टरमध्ये. तर कुठे एन्व्हायरमेंट आलं किंवा सराउंडिंग आलं तर दोन्ही एकच आहेत, वेगवेगळं काही नाही त्याच्यात. सिस्टीम म्हणजे काय, सिस्टीम म्हणजे अशी गोष्ट ज्याचा आपण अभ्यास करणार आहे, स्टडी करणार आहे, ज्याच्यावरती आपण रिसर्च करणार आहे थोडीशी, की त्यातनं हीट ट्रान्सफर होते की नाही होते, त्यात टेम्परेचर किती आहे, त्याची इंटरनल एनर्जी किती आहे, मॉलिक्युल्सची वर्क डन होत आहे की नाही होत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, जसं की एक्झाम्पल, ही एक बाटली आहे, या बाटलीमध्ये पाणी भरलं आहे. ठीक आहे, या पाण्याचा जर मला स्टडी करायचा आहे की याचं टेम्परेचर किती, याच्यात जे मॉलिक्युल्स आहे त्यांची इंटरनल एनर्जी किती, जर मी याला हीट केलं तर वर्क डन किती होणार, काय होणार, तर या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास असतो तर त्या आपण पाण्यावर करणार आहे ना. तर यासाठी माझं पाणी हे सिस्टीम झालं, वॉटर हे माझं सिस्टीम आहे या केसमध्ये. अच्छा, सिस्टीमला सोडून जे काही असतं आहे, इथं बोर्ड आहे, पेन आहे, मी आहे, तुम्ही पण बघताय, कॅमेरा आहे, मोबाईल आहे, हे सगळं सराउंडिंग आहे. एन्व्हायरमेंट म्हणतो आपण त्याला. म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं झालं तर ज्याचा अभ्यास करणार आहे ते सिस्टीम, त्याला सोडून जे काय ते सगळं सराउंडिंग. बस, सिस्टीम आणि त्याला सोडून सगळं काय सराउंडिंग. आणि जे या सिस्टीम आणि सराउंडिंगला वेगवेगळं करतं त्याला आपण बाउंड्री म्हणतो. या केसमध्ये बॉटलची जी सरफेस आहे, बॉटलचा जो आउटर सरफेस आहे, जे ऑरेंज सरफेस तुम्हाला दिसत होता, तो या केसमध्ये बाउंड्री म्हटला जाईल, जो सिस्टीम आणि सराउंडिंगला, या एन्व्हायरमेंटला वेगवेगळं करतो आहे. चला पुढे जाऊ. राईट अ शॉर्ट नोट ऑन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. इंटरनल एनर्जी म्हणजे काय असतं, ह्या इथं मी लिहितो, इंटरनल एनर्जी लक्ष द्या. इंटरनल एनर्जी इज द टोटल एनर्जी ऑफ atoms and molecules present in them. किंवा आपण बुकच्या लँग्वेजमध्ये त्याला म्हणू शकतो, म्हणजे इंटरनल एनर्जी म्हणजे काय, आतली एनर्जी.
सॉरी. आता इंटरनल एनर्जीमध्ये दोन एनर्जीज असतात, ठीक आहे. इंटरनल एनर्जीमध्ये दोन एनर्जी असतात. इंटरनल एनर्जीला IE लिहितो. एक असते इंटरनल कायनेटिक एनर्जी आणि दुसरे असते इंटरनल पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. इंटरनल कायनेटिक एनर्जी जी आहे ती टेम्परेचरवर डिपेंड करते आणि इंटरनल पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती इंटरमॉलिक्युलर फोर्सेसवर डिपेंड करते. अच्छा, बट हे झिरो असतं. रिझन, आपण आयडियल गॅसचा स्टडी करतो ना, आणि आयडियल गॅसमध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस झिरो असतात. तर आपण मोस्टली फक्त इंटरनल कायनेटिक एनर्जी जी असते त्यालाच आपण इंटरनल एनर्जी म्हणतो आणि इंटरनल एनर्जीला आपण यू ने डिनोट करतो. हे लक्षात ठेवा. पूर्ण चॅप्टरमध्ये यू खूप वेळेस येणार आहे. यू म्हणजे असणार इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी इज डिफाइंड ॲज द एनर्जी असोसिएटेड विथ द रँडम डिसऑर्डर्ड मोशन ऑफ द मॉलिक्युल्स. रँडम म्हणजे कुठं पण विखुरलेले असू शकतात ते मॉलिक्युल्स. रँडम डिसऑर्डर्ड म्हणजे कुठेही जाऊ शकतात. ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज इंटरनल एनर्जी. बस या बेसिक डेफिनेशन्स तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत असं मला वाटतं, कारण की या ज्या बेसिक डेफिनेशन्स आहेत ना, या बेसिक डेफिनेशन्स खूप इम्पॉर्टंट ठरतात एक मार्कच्या क्वेश्चन्समध्ये. चला पुढे जाऊया. व्हॉट इज थर्मोडायनॅमिक सिस्टीम. हे मी तुम्हाला सांगितलं आहे आत्ता, बट बघून घेऊ. A thermodynamic system is a collection or a group of objects that can form a unit which may have ability to exchange energy with surrounding. Anything that is not the part of system is its surrounding. जो काही सिस्टीमचा पार्ट नाही आहे त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. संपला विषय. फॉर एक्झाम्पल, वॉटर केप्ट इन अ वेसल इज अ सिस्टीम. द वेसल इज इट्स बाउंड्री अँड ॲटमॉस्फिअर अराउंड इज इट्स एन्व्हायरमेंट. जे आत्ता मी बोललो तेच बॉटलचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला. आता तीन टाईपच्या सिस्टीम असतात तुमच्याकडे. मी इथं तुम्हाला पूर्ण तिन्ही पण सिस्टीम्स एक्सप्लेन करून देतो. सिस्टीममध्ये आपल्याकडे दोन गोष्टी आहेत, लक्ष द्या. सगळ्यात पहिली गोष्ट ओपन सिस्टीम आहे, क्लोज सिस्टीम आहे आणि आयसोलेटेड सिस्टीम आहे. काय डिफरन्स आहे ओपन, क्लोज, आयसोलेटेड सिस्टीम्समध्ये? ठीक आहे, सांगतो, लक्ष द्या. ओपन सिस्टीम म्हणजे जर चहा आहे, एक कपमध्ये गरम चहा ठेवलेला आहे आणि तो तुम्ही तसाच ठेवला तर काय होईल? त्या चहातनं वेपर्स निघतील मधनं दिसतात तुम्हाला, वाफ निघत असतात त्याच्यातनं. तर त्या वेपर्स निघतायत म्हणजे हीट जाते ना बाहेर. हीट जाते म्हणजे एनर्जी एक्सचेंज होते. आणि वेपर्स तर ते मटेरियलच आहेत ना ते चहातले. ठीक आहे, खूप कमी नाही होत चहा वेपर्स थंड झाल्यानंतर, वेपर्स गेल्यानंतर, पण थोडा तर फरक पडतो. वेपर्स जर बाहेर जात आहेत म्हणजे त्यातल्या मॅटरचं एक्सचेंज होतं आहे. दोन गोष्टी, एनर्जी आणि मॅटर. ओपन सिस्टीममध्ये जर चहा आपण उघडा चहा ठेवला आहे, गरम चहा एक कपमध्ये भरून ठेवला आहे उघडा, तर त्या चहातनं एनर्जी पण एक्सचेंज होते, म्हणजे हीट एक्सचेंज होते सराउंडिंगसोबत, एन्व्हायरमेंटसोबत, सिस्टीमची, आणि त्याच्यासोबतच मॅटर पण एक्सचेंज होतं. अशी सिस्टीम ज्याच्यात एनर्जी आणि मॅटर दोघांचं एक्सचेंज होतं त्याला आपण म्हणतो ओपन सिस्टीम. नेक्स्ट, अशी सिस्टीम ज्यात फक्त एनर्जी एक्सचेंज होते. ती चहा जी तुम्ही ठेवली होती तिला झाकून ठेवलं तुम्ही, त्यामधनं बाहेर तर कोणता मॅटर जाणार नाही. मॅटर म्हणजे मटेरियल, आपलं मराठीतलं नाही बरं का, ठीक आहे, मराठीतलं मॅटर नाही. त्यातलं कोणतंही मॉलिक्युल्स मॅटर बाहेर जाणार नाही. पण हां, चहा नक्की थंडा होईल थोड्या वेळात. चहा थंडा झाला म्हणजे एनर्जी एक्सचेंज झालं, एनर्जी एक्सचेंज झालं म्हणजे हीट एक्सचेंज झालं, बरोबर. तर क्लोज सिस्टीम म्हणजे फक्त एनर्जी एक्सचेंज होणार, मॅटर एक्सचेंज नाही होणार. आणि तोच गरम चहा आता तुम्ही थर्मल टाकून दिला तर ना तो चहा थंडा होईल लवकर, तर थंडा होणार नाही, म्हणजे त्याच्यात एनर्जीचं एक्सचेंज होत नाही आहे. अजून एनर्जीचं एक्सचेंज होत नाही आहे. आणि बंद केला आहे ना थर्मास, मॅटरचं पण एक्सचेंज होत नाही आहे. कुठंच मॅटर जाऊ द्यायचं नाही बाहेर. त्याला काय, आयसोलेटेड सिस्टीम. ना एनर्जी जाऊ द्यायची बाहेर, ना मॅटर जाऊ द्यायचं, त्याला आपण म्हणणार आयसोलेटेड सिस्टीम. चला नेक्स्ट. ओपन सिस्टीम इज अ सिस्टीम दॅट फ्रीली अलाउज एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स एन्व्हायरमेंट. फॉर एक्झाम्पल, वॉटर बॉइलिंग इन अ केटल इज अन ओपन सिस्टीम. ठीक आहे, हे जस्ट एक्झाम्पल्स आहेत. Closed system is on the other hand does not allow the exchange of matter but allows the energy to be transferred. Water boiling in a boiler is a closed system. Boiler close असतं but एनर्जीचा एक्सचेंज होत असतो सरफेस थ्रू. Isolated system म्हणजे an isolated system is completely sealed, isolated from its environment. Matter as well as heat cannot be exchanged with its environment. ना मॅटर ना एनर्जी कोणीच एक्सचेंज नाही होणार. थर्मास फ्लास्क एक्झाम्पल आहे. चला आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ठीक आहे.
सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे हीट. आता या हीटमध्ये लक्ष द्यायचं, आता तुम्ही यात साइन कन्व्हेन्शन म्हणजे कधी प्लस घ्यायचं कधी मायनस घ्यायचं, याच्यात खूप मुलांना कन्फ्यूज होतं. बिलकुल नाही, हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा पूर्ण चॅप्टरचा, तुम्हाला बिलकुल कोणत्याही कॉन्सेप्टमध्ये कन्फ्युजन राहणार नाही याची गॅरंटी आहे. ठीक आहे. चला लक्ष द्या. आता कधी पण काय होतं, हीट फ्लो होते. हीट कुठून कुठं फ्लो होते, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर हीट फ्लो होणार प्रत्येक वेळेस. आता इथं 2 टेम्परेचर आहेत माझ्याकडं, 2 म्हणजे एक टी आहे, टी म्हणजे टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट, आणि दुसरं माझ्याकडे आहे टी एस. टी एस म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. टी म्हणजे टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट आणि टी एस म्हणजे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग्स. ठीक आहे. अरे भाई चुकलं भावा, सॉरी. टेम्परेचर ऑफ सिस्टीम, एन्व्हायरमेंट आणि सराउंडिंग तर एकच झालं ना. ठीक आहे, गडबड झाली. ठीक आहे. आता पहिल्या केसमध्ये काय, पहिल्या केसमध्ये टी एस इज लेस दॅन टी, म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त आहे आणि सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे. कुठून कुठे हीट फ्लो होणार, हाय टू लो. हाय टू लो म्हणजे एन्व्हायरमेंटकडनं हीट येणार सराउंडिंगमध्ये. समजा ही तुमची सिस्टीम आहे, तर हीट अशी येणार. आता नीट लक्षात ठेवा, सिस्टीमला जर आपण हीट देत असू, तर हे तर नक्की आहे ना की त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. टेम्परेचर वाढणार आणि म्हणजे त्याच्यात हीट वाढते आहे ना, त्यात आपण हीट देतोय, चालली हीट ऑटोमॅटिक फ्लो होतीये. तर यावेळेस आपण हीट पॉझिटिव्ह घेणार. जर सिस्टीममध्ये हीट जात असणार, सिस्टीमला हीट दिली जात असणार, तर आपण त्याला पॉझिटिव्ह घ्यायचं. जर सिस्टीममधनं आपण हीट काढतोय, तर आपण काहीतरी कमी करतोय त्यातनं, तर ते निगेटिव्ह घ्यायचं. बस. तर हे झालं, तेच ॲरो दाखवलं आहे. आणि इथं ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह बद्दल नाही बोलत आहे, ते म्हणताय ग्रेटर दॅन 0. अच्छा, हे माहिती आहे की ग्रेटर दॅन 0 असलं तर व्हॅल्यू, हे माहिती आहे आपल्याला, ग्रेटर दॅन 0 असलं तर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते आणि लेस दॅन 0 असलं तर ऑब्व्हियसली व्हॅल्यू निगेटिव्ह असते. ठीक आहे. नेक्स्ट काय होतं आहे ना, आता सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे, सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे एन्व्हायरमेंटपेक्षा. तर मला सांगा, याचं टेम्परेचर जास्त आहे, याचं टेम्परेचर कमी आहे. हीट कुठून कुठं फ्लो होणार, सिस्टीम टू एन्व्हायरमेंट, म्हणजे इथून बाहेर निघणार. आता हीट, टेम्परेचर डिफरन्स झाला आहे ना, इथून हीट बाहेर निघणार. आता हीट आपण काढतोय सिस्टीममधनं, हीट काढतोय आपण सिस्टीममधलं, म्हणजे निगेटिव्ह होणार. आणि निगेटिव्ह म्हणजेच आपण त्याला म्हणतो क्यू इज लेस दॅन 0. संपलं, तेच दिलं आहे तिथं. नेक्स्ट थर्ड वन असतं. आता मी दोघांचं टेम्परेचर सेम घेतो, सिस्टीम आणि एन्व्हायरमेंट दोघांचंही टेम्परेचर, सिस्टीम सराउंडिंग या सिस्टीम एन्व्हायरमेंट म्हणा, दोघांचंही टेम्परेचर सेम. कोणत्याही प्रकारचा हीट फ्लो होणार नाही. हीट फ्लो कधी होतो, जेव्हा टेम्परेचर डिफरन्स आहे. आणि कुठून कुठे होतो, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर होतो प्रत्येक वेळेस. ठीक आहे. सो नो हीट फ्लो. सो क्यू किती होणार इथं क्यू होणार 0. ठीक आहे. मला वाटतं तुम्हाला इथपर्यंत सगळ्या गोष्टी कळाल्या असणार आहे. इथपर्यंत तुम्हाला कोणतीही प्रकारची शंका, डाऊट नसणार आहे, याची मला गॅरंटी आहे. चला तर पुढे जाऊया आपण. नेक्स्ट काय आहे, हाऊ कॅन इंटरनल एनर्जी ऑफ अ गॅस बी चेंज बाय हिटिंग. हाऊ कॅन द इंटरनल एनर्जी ऑफ गॅस चेंज बाय हिटिंग. गॅसची इंटरनल एनर्जी आपण कशी चेंज करू शकतो. सगळ्यात आधी लक्षात ठेवा, इंटरनल एनर्जी आपण 2 गोष्टींनी चेंज करू शकतो. लक्षात ठेवा, इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज बाय, पहिली गोष्ट असते हीटिंग. म्हणजे आपण कोणत्याही ऑब्जेक्टला हीट करूनही आपण इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो. जस्ट एक सेकंड. हीट आणि दुसरं असतं वर्क डन. तर आपल्याला हीटचं ऑप्शन दिलेलं आहे इथं, वर्क डनने पण होतं. आपण ते प्रोसेसेसमध्ये बघू की वर्क डनने कसं इंटरनल एनर्जीमध्ये चेंज करता येईल. ते आत्ता थोडा वेळ थांबा, कळून जाईल तुम्हाला लवकरच. या 2 गोष्टी असतात. ठीक आहे, इंटरनल एनर्जी चेंज करायला. आता लक्षात ठेवा, इंटरनल एनर्जी जी आहे ना, आपण त्याला यूने डिनोट करतो आणि एक डेल्टा यूचा फॉर्म्युला असतो NCV डेल्टा टी. सर फॉर्म्युला कुठं आहे हा फॉर्म्युला 11वी मधला आहे तुमचा. 11th मध्ये तुम्हाला थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर नावाचा एक चॅप्टर आहे. तर त्या थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर नावाच्या चॅप्टरमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला बघितलेला असणार आहे, ज्यात N म्हणजे नंबर ऑफ मोल्स असतं,
CV म्हणजे हीट कॅपॅसिटी ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असतं आणि डेल्टा टी म्हणजे टेम्परेचर असतं. इथंच अजून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करून टाकतो की 2 टाईपचे फंक्शन्स असतात आपल्याकडे. एक असतं स्टेट फंक्शन आणि दुसरं असतं पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजे काय? स्टेट फंक्शन म्हणजे जे फक्त आणि फक्त त्याच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवरतीच डिपेंड आहे, जे फक्त आणि फक्त त्याच्या इनिशियल अँड फायनल स्टेटवरतीच डिपेंड आहे. आणि पाथ फंक्शन म्हणजे आता समजा एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. मी इथं उभा आहे, मी इथं आलो. काही लोकांना खूप चौकशा असतात, कुठून जर गावाकडून आले, कुठून आले, मग इकडून यायचं असतं, तिकडून यायचं असतं, इकडूनच का बरं आले. तर ते झालं पाथ फंक्शन. म्हणजे त्यांना घेणं देणं आहे तुम्ही कसे आले, पाथवरती डिपेंड करतं. दुसरे असतात की ठीक आहे आले ना बा, आनंद आहे, तुम्ही आले, या बसा जेवा, झालं संपला विषय. तर त्यांना नाही माहिती घेणं देणं की तुम्ही कसे आले, पाथवर डिपेंड नाही आहे. बस त्यांना इनिशियल आणि फायनल, तुम्ही निघले किती वाजता, निघले किती वाजता पोहोचले, संपला विषय. तर त्याला आपण म्हणतो स्टेट फंक्शन. ठीक आहे, त्याला काय म्हणतो? स्टेट फंक्शन म्हणतो आपण त्याला. तर हे जे इंटरनल एनर्जी आहे ना, हे इंटरनल एनर्जी एक स्टेट फंक्शन आहे. कशावर डिपेंड करतं? फक्त इनिशियल अँड फायनल टेम्परेचरवर डिपेंड करणार हे फक्त. कारण नंबर ऑफ मोल्स तर चेंज नाही होत आपल्यासाठी. CVची व्हॅल्यू पण फिक्स असते मोनो ॲटॉमिक, डायटॉमिक वगैरे गॅसेससाठी. तर हे झालं इंटरनल एनर्जी. आता टेम्परेचर वाढवलं ना, 100ने 200 केलं तर इंटरनल एनर्जी चेंज होणार. हीट दिली, ऑब्व्हियसली टेम्परेचर चेंज झालं तर इंटरनल एनर्जी चेंज होणार. म्हणून इथं म्हटलं आहे की इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी हीटचा यूज केला जाऊ शकतो, वर्क डनचाही यूज केला जाऊ शकतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. हाच एक्सपेरिमेंट आहे. डिस्क्राईब अन एक्सपेरिमेंट परफॉर्म टू चेंज इंटरनल एनर्जी ऑफ गॅस बाय डुईंग वर्क करून कसं इंटरनल एनर्जी चेंज केलं जातं. तर याच्यावरती अजूनपर्यंत तरी प्रश्न नाही आलेला आहे. बट हे मी तुम्हाला थोडंसं प्रोसेसमध्ये एक्सप्लेन करेल, तेव्हा तुम्हाला मजा येईल. प्रोसेसमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की कसं वर्क डन करून इंटरनल एनर्जीमध्ये चेंज करता येतो. चला आपण जाऊयात आता. इम्पॉर्टंट जो पार्ट असतो या चॅप्टरचा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. जवळजवळ अर्धा चॅप्टर याच्याच आजूबाजूने खेळत असतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला. ठीक आहे, तर काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय म्हणतं? समजा याला मी हीट देतोय. ठीक आहे, याला मी हीट देतोय. किती हीट देतोय मी याला? डेल्टा क्यू हीट देतोय. ठीक आहे, याच्या आतमध्ये जे सिलेंडर आहे त्यात पिस्टन वगैरे लावलं आहे, त्यात गॅसचे मॉलिक्युल्स असणार खूप सारे. जेव्हा मी याला हीट देतोय तर ते गॅसचे मॉलिक्युल्स इकडे तिकडे विखरून जाणार. म्हणजे काय म्हणजे काय, इकडे तिकडे पळायला लागणार ते. ठीक आहे, ते मॉलिक्युल्स इकडे तिकडे पळायला लागतील. पळणार म्हणजे त्यांची एनर्जी चेंज झाली आहे. हां, एनर्जी चेंज झाली म्हणजे काय? इंटरनल एनर्जी चेंज झाली. हो, कोणती एनर्जी चेंज झाली? इंटरनल एनर्जी चेंज झाली आहे त्याची. ठीक आहे, ठीक आहे. अच्छा, अजून काय होईल? थोडं थोडं पळतील, अजून जास्त हीट दिली तर पिस्टनला पुश करतील, तिकडे ढकलून देतील, त्याला तिकडं ढकलून देतील. म्हणजे काहीतरी काम केलं आहे त्यांनी, काहीतरी काम केलं आहे म्हणजे ते वर्क डन पण करतील. हां, म्हणजे याचाच अर्थ जी काही तुम्ही हीट देणार आहे या सिस्टीमला, ती हीट सगळ्यात आधी त्यांची इंटरनल एनर्जी चेंज करेल आणि काही वर्क डनमध्ये पण जाईल. म्हणून फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स लक्षात ठेवा. जी काही हीट तुम्ही देताय, समजा डेल्टा क्यू अमाऊंट ऑफ हीट तुम्ही दिली, तर ती इंटरनल एनर्जी चेंज करणार डेल्टा यू प्लस त्याचं काहीतरी वर्क डन होणार. हा असतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आणि हे स्टेटमेंटच लक्षात ठेवायला मुलांना खूप अवघड जातं. लक्षात ठेवायचं, हीट दिलेली इंटरनल एनर्जीमध्ये जाणार आणि दुसरी कुठे जाणार? वर्क डन करण्यात जाणार. दुसरी कुठे जाणार बा? अरे कुठे जाणार आहे बेटा? वर्क डन करण्यात जाणार आहे. ठीक आहे, आता 2 गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या? एक क्यू आणि एक डब्ल्यू. या दोघांचे साइन कन्व्हेन्शन तुम्हाला लक्षात असले पाहिजे. या दोघांचे काय लक्षात असले पाहिजे? साइन कन्व्हेन्शन. कसे लक्षात ठेवणार? खूप सोपं आहे साइन कन्व्हेन्शन. क्यूचं तर साइन कन्व्हेन्शन आपण ऑलरेडी शिकलोय. क्यूचं साइन कन्व्हेन्शन आपण ऑलरेडी शिकलोय. फक्त वर्क डनचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्यूचं साइन कन्व्हेन्शन पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह कधी? जेव्हा आपण हीट देतोय सिस्टीमला. हीट गिवन टू दी सिस्टीम. हीट गिवन टू सिस्टीम. ठीक आहे, आणि निगेटिव्ह म्हणजे हीट टेकन फ्रॉम सिस्टीम. हीट टेकन म्हणजे हीट काढून घेतली सिस्टीम मधनं. ठीक आहे, नेक्स्ट वर्क डन पण काय काय असतं? वर्क डन पण पॉझिटिव्ह असू शकतं आणि वर्क डन निगेटिव्ह असू शकतं. पॉझिटिव्ह कधी, निगेटिव्ह कधी, नीट लक्षात ठेवायचं. आता हीटमध्ये प्रॉब्लेम नसणार.
म्हणजे आपण समजायचं की आपण स्वतः सिस्टीम आहोत. ठीक आहे, काय समजायचं, आपण स्वतः सिस्टीम आहोत. तर जर आपण काम करतोय म्हणजे वर्क डन बाय दी सिस्टीम. नीट लक्षात ठेवायचं, वर्क डन बाय सिस्टीम असलं, सिस्टीमने आपण काम केलं तर चांगली गोष्ट आहे ना, काम करतोय आपण, तर ते पॉझिटिव्हली घ्यायचं. आणि जर आपल्यावर कोणी काम करत असेल, म्हणजे आपल्याला सांगतंय हे आण ते आण, घरच्यांचं नाही बोलत आहे, ठीक आहे, नाही तर सांगसाल आम्हाला सरांनी सांगितलं आहे, निगेटिव्ह घ्यायचं याला. बाहेरचं कोणी जर तुमच्यावर म्हणतंय हे आण ते आण, हे कर ते कर, थोडा वेळ ठीक आहे ना, निगेटिव्ह असते. ठीक आहे, वर्क डन ऑन द सिस्टीम, लक्षात ठेवायचं एकच वर्ड, ऑन, बाय सिस्टीम अँड ऑन सिस्टीम. बाय द सिस्टीम आणि दुसरं ऑन द सिस्टीम. एका शब्दामुळे साईन चेंज होतं आणि साईन चेंज झाल्यामुळे व्हॅल्यू चेंज होते, न्यूमरिकलचा आन्सर चेंज होऊन जातं आहे. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. साईन कन्व्हेन्शन वर्क डन बाय दी सिस्टीम असलं तर पॉझिटिव्ह, वर्क डन ऑन दी सिस्टीम असलं तर निगेटिव्ह, हिट गिवन टू सिस्टीम असलं तर पॉझिटिव्ह, हिट टेकन फ्रॉम सिस्टीम असलं तर निगेटिव्ह. तर हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मधले 3 टर्म्स आणि त्याचे साईन कन्व्हेन्शन आपण बघून घेतले. ठीक आहे, चला पुढे जाऊया आता. पॉझिटिव्ह वर्क डन बाय सिस्टीम. पॉझिटिव्ह वर्क डन बाय सिस्टीम म्हणजे काय, इथं दिसतंय तुम्हाला पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन मध्ये, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्क डन मध्ये. पॉझिटिव्ह वर्क डन मध्ये हा ॲरो दिसतोय ना तुम्हाला, एक ट्रिक सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे, क्वेश्चन नाही आहे त्याच्यावरती की पॉझिटिव्ह कधी घ्यायचं, एक ट्रिक सांगतो तुम्हाला. वर्क डन पॉझिटिव्ह कधी असतं, जेव्हा केव्हा व्हॉल्यूम जर वाढत असणार, तर लक्षात ठेवायचं जेव्हा केव्हा व्हॉल्यूम वाढणार 100% तुमचं वर्क डन पॉझिटिव्ह असणार. कसं काय, व्हॉल्यूम वाढतंय म्हणजे पिस्टन सरकतंय. पिस्टन कधी सरकणार, जेव्हा सिस्टीमने वर्क केलंय ना. when there is a work done by the system, then work done, sign convention of work done is always positive and volume increases. Simple. And next निगेटिव्ह वर्क डन मध्ये, इथं तुम्हाला दिसतोय ना ॲरो दिसतोय, बाहेर जाणार म्हणजे पिस्टन इकडे सरकणार. आणि नेक्स्ट निगेटिव्ह वर्क डन म्हणजे इथे पिस्टन प्रेस होत आहे ना, कोणी जर पिस्टनला प्रेस केलं तर लक्षात ठेवायचं वर्क डन निगेटिव्ह कधी असणार, वर्क डन निगेटिव्ह तेव्हा असणार जेव्हा व्हॉल्यूम कमी होणार. वर्क डन निगेटिव्ह कधी असणार, जेव्हा व्हॉल्यूम कमी होणार, तेव्हा 100% 100% वर्क डन काय असणार, निगेटिव्ह असणार. बस ही ट्रिक लक्षात ठेवा, कधी वर्क डनचं साईन तुमचं चुकणार नाही. चला तर पुढे जाऊ आता. अ सिस्टीम एनक्लोज्ड इन अ सिलेंडर. अ सिस्टीम एनक्लोज्ड इन अ सिलेंडर म्हणजे काय आता, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर अमाऊंट ऑफ वर्क डन इन चेंजिंग व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम. सिस्टीमचं जर व्हॉल्यूम चेंज करायचं आहे तुम्हाला तर काय करावं लागणार. आता मी एक डायग्राम ड्रॉ करतो, हे डेरिव्हेशन येतं तुम्हाला डिराइव्ह करायला एक्झाममध्ये. जर 2 मार्क्सचा क्वेश्चन विचारायचा आहे तर हे डेरिव्हेशन येतं तुम्हाला. ठीक आहे, तर हे कसं सॉल्व्ह करायचं मी सांगतो. सिंपल आहे एकदम. 2 फॉर्म्युले लक्षात असले पाहिजे तुम्हाला. वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, एक हा फॉर्म्युला असला पाहिजे लक्षात. आणि दुसरा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असला पाहिजे, प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स बाय एरिया. संपला विषय. डेरिव्हेशन एकदम सोपं आहे. एक सिलेंडर घ्यायचं, त्या सिलेंडरमध्ये गॅस भरलाय. एक सिलेंडर घेतलं, त्या सिलेंडरमध्ये गॅस भरलाय. इथे एक पिस्टन लावून टाकलं. आता इथे एक पिस्टन लावून टाकलं आता मी. ठीक आहे, मी काय करणार आहे आता, आतमधनं गॅसला जेव्हा हीट देणार आहे तर गॅस याच्यावरती फोर्स अप्लाय करणार. किती फोर्स अप्लाय करणार गॅस, याचा जो क्रॉस सेक्शनल एरिया असणार पिस्टनचा, तर तो क्रॉस सेक्शनल एरिया मी ए म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे. मला सांगा प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स बाय एरिया, तर फोर्स इज इक्वल्स टू काय होऊन जाईल, प्रेशर इंटू एरिया होऊन जाईल. ओके, तर इतका फोर्स लागतोय. मला सांगा इतका फोर्स लागल्यानंतर ते पिस्टन मूव्ह होईल ना ऑब्व्हियसली तिकडे. ओके, ते पिस्टन ऑब्व्हियसली इकडे मूव्ह होणार. ओके, पिस्टन काही डिस्टन्सने मूव्ह झालं. इथे पिस्टन खूप छोट्याशा डिस्टन्सने मूव्ह झाले. पिस्टन मूव्ह झाले dx डिस्टन्सने. किती डिस्टन्सने, dx. थोडंसं काम करावं लागलं त्याला. का बरं थोडंसंच काम म्हटले सर, थोडंसं dx डिस्टन्सच मूव्ह झाले ना, dx खूप छोटा आहे, तर त्यामुळे त्याला थोडंसं वर्क डन करावं लागलं, खूप जास्त नाही. थोडंसं वर्क डन करावं लागलं तर किती वर्क डन करावं लागलं, तर त्याला dw वर्क डन करावं लागलं. ठीक आहे, वर्क डन इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स तर एफ लावावा लागला, पण डिस्प्लेसमेंट dxच झालं.
अच्छा, फोर्स तर एफ लावा लागला, डिस्प्लेसमेंट डी एक्सच झालं. ओके, व्हॅल्यूज पुट करा ना. कोणत्या व्हॅल्यूज पुट करायच्या? व्हॅल्यूज पुट करा. फोर्स इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया इंटू डी एक्स. मला सांगा, हे जे एरिया इंटू डी एक्स आहे, हे एरिया इंटू डी एक्स तुम्हाला वाटत नाही की तुम्हाला हे व्हॉल्यूम देता येते? व्हॉल्यूम म्हणजे काय असतं? एरिया इंटू लेंथ असतं ना. कशाचाही जर व्हॉल्यूम फाइंड करायचं आहे तर 3 डायमेन्शन्स येतात. तर एरियामध्ये 2 डायमेन्शन्स आल्यात आणि लेंथमध्ये 1 डायमेन्शन आली, तर 3 डायमेन्शन्स झाल्यात ऑब्वियसली. बट एक प्रॉब्लेम आहे छोटासा. काय प्रॉब्लेम आहे सर? डी डब्ल्यू इज इक्वल्स टू व्हॉल्यूम छोटासा आहे ॲज कम्पेअर्ड टू पूर्ण सिलेंडर. ते व्हॉल्यूम खूप छोटंसं आहे. अच्छा ठीक आहे, ते व्हॉल्यूम खूप छोटंसं आहे. तर डी डब्ल्यू इज इक्वल्स टू ए डी बी. आम्हाला छोटं वर्कडन नाही पाहिजे हो, आम्हाला पूर्ण वर्कडन काढायचं आहे. ठीक आहे, छोट्या गोष्टी छोटे कामच करत नाही आम्ही, आम्हाला पूर्ण वर्कडन काढायचं आहे. तर इथं काय राहिलं आहे का? अच्छा, इथं प्रेशर पाहिजे ना. येस, सॉरी, इथं प्रेशर. छोट्या व्हॅल्यूतनं मोठी व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर आपण इंटिग्रेट करतो, त्याला इंटिग्रेशन करतो. इंटिग्रेशन ऑफ डी एक्स असतं एक्स, इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू मी घेतो डब्ल्यू, वर्क डन. इथं लिमिट्स काय द्यायच्या? इथं लिमिट्स द्याव्या लागतील व्ही आय टू व्ही एफ. व्ही आय टू व्ही एफ म्हणजे ते पिस्टन वर्क करत आहे ना, तर इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय टू फायनल व्हॉल्यूम व्ही एफ. कसं कळालं? व्हॉल्यूमच्याच लिमिट्स घ्यायच्या. इथं व्हेरिएबल डी व्ही होता ना. ओके ओके, आता इंटिग्रेशन डी व्ही करायचं आहे तुम्हाला. इथं काय करायचं? इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ डी व्ही. ओके, सो नीट लक्ष द्या. इंटिग्रेशन डी व्ही म्हणजे असतं व्ही, इंटिग्रेशन डी एक्स एक्स असतं ना, तर व्ही कॅपिटल व्हीला मी असं डॅश मारतो, स्मॉल व्ही असलं तर असं लिहितो, कॅपिटल व्हीला असं, म्हणजे व्हॉल्यूम कळेल आणि वेलॉसिटी असलं तर स्मॉल व्ही कळेल. म्हणून लिमिट्स काय होत्या? व्ही आय टू व्ही एफ होत्या. ओके, झालं आहे तुमचं डेरिव्हेशन जवळजवळ. डब्ल्यू इज इक्वल्स टू पी, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, व्ही एफ मायनस व्ही आय. ओके, व्ही एफ मायनस व्ही आय. व्ही एफ मायनस व्ही आय म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा व्ही. हा फॉर्म्युला पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला यूज होणार, पूर्ण चॅप्टरभर हा फॉर्म्युला तुम्हाला येणार आहे. कळालं का कसा आला? वर्क डन इज इक्वल्स टू पी इंटू डेल्टा व्ही. चला, कंपेअर दी कंडिशन्स फॉर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो इंटरनल एनर्जी. कंडिशन्स कंपेअर करायच्या आहेत पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो इंटरनल एनर्जीसाठी. ओके ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता एकदम सोपं आहे. इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट कशी करायची? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय होता? डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सो इथनं डेल्टा यू निघू शकतो ना. इथनं डेल्टा यू कसा निघणार? इथनं डेल्टा यू इज इक्वल्स टू असणार डेल्टा क्यू मायनस डब्ल्यू. ओके, आता हे लक्षात ठेवा स्टेटमेंट. दुसरं, ॲरोज खूप इम्पॉर्टंट असणार याच्यात. ॲरोज म्हणजे जे बाण दिसत आहेत ना तुम्हाला, ठीक आहे, ते बाण खूप इम्पॉर्टंट असणार याच्यात. सगळ्यात आधी डेल्टा यू कॅल्क्युलेट करायचं आहे. क्यू आतमध्ये घुसतोय. क्यू कुठं जातोय? आतमध्ये घुसतोय सिस्टीमच्या. तर मला सांगा, हीट देतोय ना आपण, आतमध्ये ॲरो आहे म्हणजे काय? हीट देतोय आपण, तर तो पॉझिटिव्ह यायचा. पॉझिटिव्ह मायनस, फॉर्म्युल्यामधलं मायनस. वर्क डन, ॲरो बाहेर आहे म्हणजे सिस्टीम वर्क डन करत आहे, आणि जर ॲरोमध्ये असला वर्क डनचा म्हणजे सिस्टीमवरती वर्क डन होत आहे. तर इथं वर्क डन बाय दी सिस्टीम आहे, तर ऑब्व्हियसली हे प्लसच घ्यायचं तुम्हाला. तर 100 राहू द्या. 200 मायनस 100 किती येणार? 100 जूल. आणि हे पॉझिटिव्ह आलं आहे, ठीक आहे. तिकडे लक्ष व्हॅल्यूवरती मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करतो आहे. सो इंटरनल एनर्जी पॉझिटिव्ह. नेक्स्ट, डेल्टा यू फाइंड करायचं. डेल्टा यू म्हणजे डेल्टा क्यू मायनस डब्ल्यू. डेल्टा क्यू हे ॲरो बाहेर आहे ना, बाहेर म्हणजे -200 घ्यावं लागणार. मायनस फॉर्म्युला वर्क डन ऑन द सिस्टीम, ॲरो आतमध्ये जातोय तर वर्क डन पण मायनस. -200 प्लस 100 -100 जूल. अच्छा सर, जसं हीटमध्ये प्लस मायनस येतं, हीटमध्ये प्लस मायनस म्हणजे हीट देतोय की घेतोय. वर्क डनमध्ये पण प्लस मायनस म्हणजे वर्क डन बाय द सिस्टीम आहे की ऑन द सिस्टीम आहे. सर इंटरनल एनर्जीचं प्लस मायनस म्हणजे काय? इंटरनल एनर्जीमध्ये प्लसचा अर्थ असतो की एनर्जी इन्क्रीज होते, एनर्जी इन्क्रीज होते, आणि डेल्टा यू मध्ये मायनसचा अर्थ असतो एनर्जी डिक्रीज होते. ओके, कळालं असणार तुम्हाला. देन कंडिशन सॉरी, डेल्टा यू फाइंड करा. डेल्टा क्यू किती? क्यू बाहेर येतोय, क्यू बाहेर येतोय आपल्याच साइन कन्व्हेन्शननी. चला, क्यू बाहेर येतोय -200 मायनस ऑफ
फॉर्म्युलामधला मायनस, वर्क डन पण मायनसच येणार ना, ॲरोमध्ये आहे ना सर. त्यांनी तर डायरेक्ट 0 लिहिले. अरे ते असं 0 आलं आहे, लक्ष द्या ना थोडंसं. -200 मायनस मायनस प्लस -200 प्लस 200 0 जूल, संपला विषय. 0 जूल, संपला विषय, झालं. पॉझिटिव्ह पण बघितलं, निगेटिव्ह पण बघितलं आणि 0 बघितलं. इंटरनल एनर्जी डेल्टा यू 0 म्हणजे काय, याचाच अर्थ इंटरनल एनर्जीमध्ये चेंज होत नाही आहे. कसं काय सर? अरे जितकी हीट बाहेर पडते तेवढं वर्क डन होतं आहे ना. आपण 200 जूलचं वर्क डन केलं सिस्टीमवरती आणि त्यांनी पूर्ण 200 जूलचं ते हीटमध्येच कन्व्हर्जन केलं, तर इंटरनल एनर्जीमध्ये काय आहे, काय चेंज होणार आहे? ठीक आहे ना, काय चेंज होणार आहे त्याच्यात? ते 0 होऊन जाईल ना. जस्ट एक सेकंड ना. चला पुढच्या पॉईंटकडे, पुढच्या टॉपिककडे वळूया. पुढचा टॉपिक असतो थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल नावातच आहे की जो चेंज होत असणार, व्हॅरी होणार. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल म्हणजे असतं थर्मोडायनॅमिक स्टेट जो चेंज करू शकतो किंवा रिप्रेझेंट करू शकतो सिस्टीमची, त्याला आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल. बघा, इन थर्मोडायनॅमिक्स द स्टेट ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज रिप्रेझेंटेड बाय अ सेट ऑफ व्हेरिएबल्स इज कॉल्ड एज थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स. जसं की प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, इंटरनल एनर्जी. प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी हे काय आहेत? हे आहेत थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल्स. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल म्हणता येईल आपल्याला त्याला. ठीक आहे. एकच सेकंड फक्त. चला पुढे जाऊया. एक्सप्लेन द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टम और अ सिस्टम व्हेरिएबल. इट इज एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टम व्हेन सिस्टम रिमेन्स इन इक्विलिब्रियम. ठीक आहे, सांगतो मी. प्रॉपर्टी इज ऑल्सो कॉल्ड एज स्टेट व्हेरिएबल. कोणत्याही सिस्टीमची प्रॉपर्टी कशाने डिफाईन होते? त्याच्या स्टेट व्हेरिएबलने डिफाईन होते. म्हणून आपण त्याला प्रॉपर्टी, स्टेट व्हेरिएबलला एक प्रॉपर्टी सुद्धा म्हणू शकतो आपण सिस्टीमची. एक्झाम्पल, ठीक आहे, हे बघून घ्या. दीज आर मेजरेबल प्रॉपर्टीज अँड आर कॉल्ड एज मॅक्रोस्कोपिक व्हेरिएबल. मॅक्रो आणि मायक्रो दोन गोष्टी. मॅक्रो म्हणजे वरतून स्टडी करणं आणि मायक्रो म्हणजे एकदम डेप्थमध्ये स्टडी करणं, बरोबर? तर हे मॅक्रो आहे, म्हणजे आपण एकदम सिस्टीमच्या मध्ये नाही जाते, याच्यात वरतून स्टडी करतोय की टेम्परेचर किती चेंज होत आहे, किती वर्क डन होत आहे, बस दॅट्स इट. मध्ये काय केमिकल चेंजेस होत आहे काही, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे. दोन टाईपचे व्हेरिएबल्स असतात. एक असतं इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि एक असतं एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स. लक्षात ठेवा, इंटेन्सिव्ह नावातच आयन आहे ना, तर इंटेन्सिव्ह नावातच आहे, तर इंडिपेंडंट लक्षात ठेवायचं. इंटेन्सिव्ह इंडिपेंडंट, आयन आयन. इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स हे इंडिपेंडंट असतात, मतलब म्हणजेच दे डू नॉट डिपेंड ऑन द साइज ऑफ द सिस्टीम. अँड व्हॉट डू यू मीन बाय एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल? एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल मतलब काय असतं? एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल म्हणजे ते डिपेंड करतात साईज ऑफ द सिस्टीमवरती. इंटेन्सिव्ह डिपेंड नाही करत साईजवरती सिस्टीमच्या, एक्सटेन्सिव्ह डिपेंड करतात. जसं की इंटेन्सिव्ह व्हेरिएबल कॉन्सन्ट्रेशन, टेम्परेचर, बॉइलिंग पॉईंट. और एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय? वेट, लेंथ, व्हॉल्यूम, हे सगळे सिस्टीमच्या साईजवरती डिपेंड करतात. नेक्स्ट, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. तीन प्रकारचे, तीन वेगवेगळ्या भिन्न प्रकारचे, तीन वेगळ्या टाईप्सचे थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम असतात. थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम हा वर्ड तुम्ही ऐकला असणार आहे 11th मध्ये, 12th मध्ये कधी ना कधी ऐकला असणार. इक्विलिब्रियमचा अर्थ काय होतो? इक्विलिब्रियमचा अर्थ काय होतो लक्षात ठेवा. इक्विलिब्रियमचा अर्थ म्हणजे सेम म्हणजे काही अनबॅलन्स्ड गोष्ट नाही आहे त्याच्यात, सगळं काही बॅलन्स आहे, काही अनबॅलन्स नसणार, त्यात इक्विलिब्रियम म्हणतो आपण त्याला. तीन टाईपचे इक्विलिब्रियम असतात, एक मेकॅनिकल, एक केमिकल, एक थर्मल. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं? मेकॅनिकल म्हणजे फोर्स रिलेटेड. जर सिस्टीम सराउंडिंगच्या मध्ये कोणताही अनबॅलन्स्ड फोर्स नाही आहे तर त्याला आपण म्हणू शकतो की ते मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये. केमिकल इक्विलिब्रियममध्ये म्हणजे सिस्टीममध्ये, सराउंडिंगमध्ये किंवा सिस्टीमच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल रिॲक्शन चालू नसणार, त्या इक्विलिब्रियमला आपण म्हणतो केमिकल इक्विलिब्रियम. नेक्स्ट थर्मल तर आपण बघितलंय ना, जर सिस्टीम आणि सराउंडिंग दोघांचं टेम्परेचर सेम आहे तर आपण म्हणू शकतो की ते कोणत्या इक्विलिब्रियममध्ये आहे, तर ते आहे थर्मल इक्विलिब्रियममध्ये. चला, अ सिस्टम इज सेड टू बी इन thermodynamic equilibrium when it has attained
मेकॅनिकल, केमिकल अँड थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे सिस्टीम थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियममध्ये आहे आपण हे म्हणू शकतो. कधी म्हणू शकतो? जेव्हा ती सिस्टीम मेकॅनिकल, केमिकल, थर्मल तिन्ही पण इक्विलिब्रियम तिने अटेन केलेले आहेत तेव्हा. मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय असतं? वेन देअर आर नो अनबॅलन्स फोर्सेस विदिन दी सिस्टीम बिटवीन दी सिस्टीम अँड सराउंडिंग. सिस्टीममध्येही नाही आणि सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मध्येही नाही. द सिस्टीम इज सेड टू बी इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे अ सिस्टीम इज सेड टू बी इन केमिकल इक्विलिब्रियम वेन देअर आर नो केमिकल रिॲक्शन्स गोइंग ऑन विदिन द सिस्टीम और देअर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन पार्ट टू अनदर. हीटचा ट्रान्सफर कधी होत नाही? जेव्हा ते टेम्परेचर सेम ठेवतात तेव्हाच होत नाही ना. लक्षात येत आहे का? अ सिस्टीम इज इन केमिकल इक्विलिब्रियम वेन इट्स केमिकल कंपोजिशन इज सेम, वेन इट्स केमिकल कंपोजिशन इज सेम थ्रू आउट अँड डज नॉट चेंजेस विथ टाइम. चला, अँड लास्ट आहे थर्मल इक्विलिब्रियम. हे आपण बघितलंच आहे, स्टार्टिंगला जे शिकलो आपण. वेन द टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम इज युनिफॉर्म थ्रू आउट अँड डज नॉट चेंज विथ टाइम द सिस्टीम इज सेड टू बी इन थर्मल इक्विलिब्रियम. ठीक आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट असणं म्हणजे थर्मल इक्विलिब्रियम. चला, नेक्स्ट आहे आता थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल अँड इक्वेशन ऑफ स्टेट. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल माहिती आपल्याला, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. इक्वेशन ऑफ स्टेट म्हणजे काही नाही. आयडियल गॅस इक्वेशन शिकलेत तुम्ही, तर त्या आयडियल गॅस इक्वेशनलाच आपण इक्वेशन ऑफ स्टेट म्हणतो. ठीक आहे. तर पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी, ह्याला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ स्टेट. ठीक आहे. यात सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पी प्रेशर असतंय, व्ही व्हॉल्यूम असतंय, टी टेम्परेचर असतंय, आर असतंय युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि एन असतंय नंबर ऑफ मोल्स. या सगळ्या गोष्टी आपल्याला ठाऊक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. त्यामुळं याचा काही जास्त लोड घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट असतंय थर्मोडायनेमिक स्टेट व्हेरिएबल आणि इक्वेशन ऑफ स्टेट नंतर व्हॉट इज पी व्ही डायग्राम. पी व्ही डायग्राम म्हणजे काय असतं? एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हा वन शॉट मुकेश सर चॅनलवरती बघताय, PGMN टीमच्या माध्यमातून बघताय तुम्ही हे, तर तुम्हाला बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला बुकमध्ये किती ग्राफ दिलेत माहिती आहे? बुकमध्ये तुम्हाला सगळ्या प्रोसेसेस आहेत, 6-7 प्रोसेस, त्यातल्या 4 सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. तर 4 प्रोसेसमध्ये तुम्हाला 3 ग्राफ देऊन संपून टाकला विषय. मी तुम्हाला 10 ग्राफ सांगणार आहेत. किती? 10 ग्राफ. पण शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार. आणि ग्राफ असे रटून जातील, असे डोक्यात फिक्स होऊन जातील तुमच्या, की तुम्हाला ग्राफ कधी चुकणार नाही तुमचा जर आला तर. पी व्ही डायग्राम म्हणजे काय असतो? पी व्ही डायग्राम म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम. प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूमचा जर तुम्ही एक ग्राफ ड्रॉ केला तर त्याला आपण म्हणतो पी व्ही डायग्राम. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ अ सिस्टीम इज कॉल्ड द पी व्ही डायग्राम ऑर द पी व्ही कर्व. द इंडिकेटर डायग्राम म्हणजे वेगवेगळे नावं आहे त्याच्यासाठी. आणि पी व्ही डायग्रामचं एक तुम्हाला सॅम्पल नमुना इथं दाखवला आहे. पी व्ही डायग्राम अशी ड्रॉ केलेली आहे. ही जी पी व्ही डायग्राम येते ना, ही सध्यापुरती लक्षात ठेवा. आणि इन जनरल सगळ्यात फेमस हीच पी व्ही डायग्राम असते. आता याच्यात जर तुम्ही असं जाताय डिपेंड, आपण असं जाऊया म्हणजे इथं काहीतरी व्हॅल्यूज असणार आहे. तर इथं व्हॅल्यूज घेतो मी. इथं P1 V1 घेतो, इथं प्रेशर 1 P1 घेतलं, इथं V1 घेतलं इनिशियल स्टेजसाठी. आणि इकडं जर गेलो तर इकडं वेगवेगळ्या व्हॅल्यूज असणार. तर इथं V2 घेतो फायनल स्टेटसाठी, तर इथं येणार P2, V2. ठीक आहे. तर या अशा प्रकारच्या डायग्रामला आपण काय म्हणतो? अशा प्रकारच्या डायग्रामला आपण म्हणतो पी व्ही डायग्राम. ठीक आहे. तर ही झाली तुमची पी व्ही डायग्राम. देन पी व्ही डायग्राममध्ये काय काय इम्पॉर्टंट असते? ड्रॉ पी व्ही डायग्राम अँड एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वर्क. डायग्रामवरनं कसं समजणार पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्क आहे? मी वर्क डन जेव्हा तुम्हाला शिकवलं आहे त्या वर्क डनमध्ये तुम्हाला लक्षात आलं असणार, मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगितलं की कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह हे कसं लक्षात ठेवायचं. कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह हे कसं लक्षात ठेवायचं? तर एकदम सोपं आहे. म्हणजे मी सांगितलं होतं तुम्हाला, जेव्हा व्हॉल्यूम वाढणार तेव्हा वर्क डन पॉझिटिव्ह, जेव्हा व्हॉल्यूम कमी होणार तेव्हा वर्क डन निगेटिव्ह. आता वेगळे ग्राफ ड्रॉ नाही करत मी, तुम्हाला ह्याच ग्राफमध्ये एक्सप्लेन करतो. ह्या ग्राफमध्ये हा ॲरो इकडं चालला आहे, इकडं असा. मला सांगा 1 to 2 जेव्हा तुम्ही जाताय असं इकडून इकडं, हे जात असताना तुमचं व्हॉल्यूम कमी होत आहे ना पी व्ही डायग्राममध्ये. इथं भलेही वाय दिसत नाही आहे तुम्हाला, सॉरी एक्स ॲक्सिस दिसत नाही आहे व्हॉल्यूमचा. व्हॉल्यूम कमी होत आहे की वाढत आहे? वाढतंय. काय होतंय? वाढतंय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम वाढतंय म्हणजे पॉझिटिव्ह वर्क डन यार. बघा ना,
पॉझिटिव्ह वर्क विथ व्हॅरिंग प्रेशर. व्हॅरिंग प्रेशर म्हणजे प्रेशर चेंज होत आहे. नेक्स्ट डायग्रामवरती जाऊ. नेक्स्ट डायग्राममध्ये बुकमध्ये बघा एकदा. बुकमध्ये बघितल्यास तुम्हाला कळेल की असा ॲरो दिला आहे. असा ॲरो दिला आहे याचा अर्थ काय की प्रोसेस अशी फॉलो होतीये. प्रोसेस कशी फॉलो होतीये? प्रोसेस इकडून इकडं फॉलो होत आहे आणि व्हॉल्यूम कमी होत आहे. अरे बापरे, काय करणार भाऊ आता? काय करणार भाऊ आता? व्हॉल्यूम कमी होत आहे, काहीच नाही करणार. तुम्ही सांगितलंय सर व्हॉल्यूम कमी होत असणार तर वर्क डन निगेटिव्ह असणार. संपला विषय. द निगेटिव्ह वर्क विथ व्हॅरिंग प्रेशर. संपला. नेक्स्ट. आता ह्यात काय होणार सर? याच्यात तर असं काही नाही आहे. अरे असं नाही बघायचं आहे. फक्त व्हॉल्यूम वाढतंय की कमी होतंय बघायचं आहे. वाढतंय व्हॉल्यूम, वाढतंय. इकडून इकडं जातोय, वाढतंय व्हॉल्यूम. हां, वाढतंय ना भाऊ. व्हॉल्यूम वाढतंय ना, व्हॉल्यूम वाढतंय. संपला विषय. व्हॉल्यूम वाढतंय, वर्क डन पॉझिटिव्ह. पण इथं हॉरिझॉन्टल लाईनचा अर्थ काय? ही जे ग्राफ हॉरिझॉन्टल आला आहे त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ असा आहे की प्रेशर कॉन्स्टंट आहे. त्याचा अर्थ असा आहे की प्रेशर कॉन्स्टंट आहे. पॉझिटिव्ह वर्क ॲट कॉन्स्टंट प्रेशर. बस संपलं. पॉझिटिव्ह वर्क ॲट कॉन्स्टंट प्रेशर. चला पुढे जाऊयात. थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेस काय असते? ठीक आहे. थर्मोडायनॅमिक प्रोसेस काय असते? अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस इज अ प्रोसिजर बाय विच इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम चेंजेस टू इट्स फायनल स्टेट. जी इनिशियल सुरुवातीला जी काही स्टेट असणार आहे सिस्टीमची ती स्टेट चेंज होऊन फायनलवरती शिफ्ट होऊन जाईल, बदलून जाईल, चेंज होऊन जाईल. त्याला आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक प्रोसेस. नेक्स्ट असतं पी व्ही डायग्राम. म्हणजे काय? आता इनिशियल टू फायनल स्टेटला जायचं आहे. म्हणजे एक सिम्पलचं तुम्हाला उदाहरण देतो, सोपं उदाहरण एकदम, तुम्हाला कळून जाईल. लक्षात ठेवा. हा आहे तुमचा निघण्याचं ठिकाण. इथून तुम्ही प्रस्थान करणार आहात आणि इथं तुम्ही पोहोचणार आहात. हे आहे तुमचं डेस्टिनेशन. काय म्हणतो आपण त्याला मराठीत? इनिशियल फायनल म्हणू का? इनिशियल, याला म्हणतो फायनल. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला इनिशियल टू फायनल जायचं आहे. ठीक आहे. हे तुमचं गाव आहे आणि हे तुमच्या मामाचं गाव आहे. जायचं असेल तुम्हाला मामाच्या गावाला, तर हे तुमचं गाव, हे मामाचं गाव. अच्छा, तर डायरेक्ट जा ना. असं फक्त कर्व जा, सरळ नका जाऊ. कर्व पाथ घ्या. आपण ग्राफ बघतोय, खरंच मामाच्या गावाला जायचं नाही आहे. ही एक पहिला रस्ता झाला की तुम्ही जाऊ शकतात. अच्छा, या रस्त्यावर ट्रॅफिक आहे पण तुम्हाला तर जायचंच आहे ना, तुम्हाला तर जायचंच आहे. तर असं सरळ जा. अजून एक रस्ता इकडं, हा दुसरा रस्ता, इकडून असं गेले, याला 2 नंबरचा रस्ता म्हणतो मी. ठीक आहे. आणि तरी जायचंच आहे, इकडूनही ट्रॅफिक आहे, इकडून चाललं जासाल, जायचं तर आहेच, काम आहे ना तुम्हाला. 3 नंबरचा रस्ता. सो वी कॅन चेंज या ऑर वी कॅन वर्क डन बाय 3 डिफरंट वेज. ठीक आहे. तर तेच इथं दाखवायचं होतं. ड्रॉप डायग्राम इंडिकेटिंग चेंज ऑर स्टेट ऑफ अ सिस्टीम फ्रॉम इनिशियल टू फायनल अलॉंग डिफरंट पॉसिबल पाथ. कोणते कोणते वेगवेगळे पॉसिबल पाथ्स होते ज्याने तुम्ही इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट जाऊ शकतात. इनिशियल स्टेट म्हणजे इथं इनिशियल प्रेशर पी आय आणि व्हॉल्यूम व्ही आय, आणि दुसरं जे आहे फायनल स्टेट जिथं तुम्हाला जायचं आहे तर त्या फायनल स्टेटमध्ये प्रेशर असणार पी एफ आणि व्हॉल्यूम असणार व्ही एफ. ठीक आहे. तर हे झाली तुमची डायग्राम. नेक्स्ट, आता हेच तुम्हाला दिलेलं आहे इथं. आता हीट ॲडेड ड्युरिंग थर्मोडायनॅमिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये जी काही हीट ॲड होतीये त्याचं काय काय होतं आहे आता बघा. कन्सिडर थर्मोडायनॅमिक सिस्टीम कन्सिस्टिंग ऑफ आयडियल गॅस. आयडियल गॅस म्हणजे त्याच्यात कोणती एनर्जी? फक्त कायनेटिक एनर्जी आहे. द सिस्टीम ॲब्झॉर्ब फायनाईट अमाऊंट ऑफ हीट ड्युरिंग दिस प्रोसेस. आता जी काही हीट ॲब्झॉर्ब होणार आहे ती हीट कुठं कुठं यूज होणार आहे? ती हीट इंटरनल एनर्जी चेंज करायला जाणार आहे आणि तीच हीट वर्क डनमध्येही जाणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात असली पाहिजे. ठीक आहे. तर हेच आहे इथं हीट ॲडेड ड्युरिंग थर्मोडायनॅमिक सिस्टीम. आता इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रोसेसेस दिसत असणार आहे. आता आपण वेगवेगळ्या प्रोसेसेस शिकणार आहे, एकदम डेप्थमध्ये बघणार आहे आपण या वेगवेगळ्या प्रोसेसेस. ठीक आहे. तर आता नीट लक्ष द्या एकदम, आपण वेगवेगळ्या प्रोसेसेसचा स्टडी कसा करणार आहोत. ठीक आहे. एकदा या प्रोसेसेसचा ग्राफ वगैरे नाव पण बघून घ्या. अजून नावं मी तुम्हाला सांगतो, सगळं डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला आता आपण बघूया वेगवेगळ्या प्रोसेसेसमध्ये कसं कसं स्टडी करायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपल्याकडे येणार आहे रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेस. सगळ्यात आधी काय येणार आहे? रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्स वर्ड ऐकलेला असेल तुम्ही.
रिव्हर्स येणं म्हणजे काय, परत येणं. आता समजा मी जर या पॉईंटवरती उभा आहे आणि या पॉईंटवरनं मी सरळ या पॉईंटवरती गेलो आणि मी जर परत त्या पॉईंटवरती आलो इनिशियलवाल्या, मी जसा गेलो होतो, ज्या रस्त्याने गेलो होतो त्याच रस्त्याने परत आलो आहे ना. तर ज्या रस्त्याने तुम्ही जाणार त्याच रस्त्याने जर तुम्ही परत येणार असाल तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो रिव्हर्सिबल प्रोसेस. आणि जर समजा मी इथून निघलो, असा गेलो इथपर्यंत, बट मी असा सरळ न परत जाता, त्याच रस्त्याने न जाता मी इकडून फिरून थोडासा परत असा गेलो, तर रस्ता बदलला ना. रस्ता बदलला म्हणजे काय, पाथ चेंज झाली. सेम पाथनी जर परत आला तर रिव्हर्सिबल प्रोसेस, आणि जर वेगळी पाथ घेऊन परत आला तर इरिव्हर्सिबल प्रोसेस. बघा, अ रिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज दॅट कॅन बी रिट्रेस्ड इन अ रिव्हर्स ऑपोजिट डिरेक्शन. द पाथ ऑफ रिव्हर्सिबल प्रोसेस इज द सेम इन फॉरवर्ड अँड रिव्हर्स डिरेक्शन. फॉरवर्ड आणि रिव्हर्स दोन्ही डिरेक्शनमध्ये पाथ म्हणजे रस्ता सेम असतो रिव्हर्सिबल प्रोसेसचा. समजा जर इथं मी एक ग्राफ ड्रॉ करतोय प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या मध्ये, तर हा ग्राफ ड्रॉ करताना या टाईपमध्ये जर मी ग्राफ ड्रॉ केला, जर मी ह्या इनिशियलवरून फायनलवर असा जातोय आणि फायनलवरून इनिशियलवरती परत असा येतोय, म्हणजे ज्या पाथनी गेलो, ज्या रस्त्याने गेलो त्याच रस्त्याने परत आलो, तर ती रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेसेस या खूप स्लो असतात आणि तिथं कोणत्याही एनर्जीचा लॉस होत नाही, हे लक्षात ठेवायचं. रिव्हर्सिबल प्रोसेसेसमध्ये कोणत्याही एनर्जीचा लॉस होत नाही. सिस्टीम कम्स बॅक टू इट्स इनिशियल स्टेट आफ्टर इट इज टेकन अलॉंग रिव्हर्स पाथ. सिस्टीम परत इनिशियल स्टेटलाच येऊन जाते, ठीक आहे. देन नेक्स्ट असतं इरिव्हर्सिबल प्रोसेस. इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे कसं, आता जर मी एक पी व्ही डायग्राम ड्रॉ करतोय, पी व्ही डायग्राम म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम ड्रॉ करतोय, तर ही डायग्राम अशी जाणार. आता मी ह्या रस्त्याने गेलो होतो, ठीक आहे, मी ह्या रस्त्याने गेलो होतो आणि जर मी असा परत आलो, ओके, असा गेलो ना असा परत आलो, म्हणजे मी रस्ता बदलला ना. मी सेम रस्त्याने नाही राहिलो, मी रस्ता बदलला. रस्ता बदलला म्हणजे पाथ चेंज केली. पाथ चेंज केली तर ती इरिव्हर्सिबल प्रोसेस. अच्छा, रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबलमध्ये सेम काय, साम्य काय, सिमिलॅरिटी काय दोन्ही प्रोसेसमध्ये, आपण जिथून निघणार आहे तिथंच परत येणार आहे, पण कसं येतो याला महत्त्व आहे. जर जसा गेलो त्याच रस्त्याने परत आलो तर रिव्हर्सिबल, जर रस्ता बदलून आलो तर इरिव्हर्सिबल. अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस इज अ चेंज दॅट कॅन नॉट बी रिट्रेस्ड इन अ रिव्हर्स डिरेक्शन. Path of irreversible process is not same in forward and reverse direction. There is permanent loss of energy from system due to friction or other dissipative forces. Irreversible processes मध्ये लॉस होतो एनर्जीचा, फ्रिक्शनमुळे होऊ शकतो लॉस, किंवा वेगवेगळ्या डिसिपेटिव्ह फोर्सेस, डॅम्पिंग वगैरेमुळे होऊ शकतो. चेंज ऑफ स्टेट डिपेंड्स अपॉन द पाथ टेकन टू चेंज द स्टेट ड्युरिंग इरिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे, पाथवरती डिपेंड करताय गोष्टी. इरिव्हर्सिबल प्रोसेसेस आर रिअल प्रोसेसेस. रिव्हर्सिबली आयडियल प्रोसेस होत्या, म्हणजे त्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये एक्झिस्ट नाही करत. इरिव्हर्सिबल प्रोसेसेस या रिअल प्रोसेसेस आहेत, ठीक आहे. नेक्स्ट, कॉजेस काय इरिव्हर्सिबिलिटीचे हे एकदा वाचून घेसाल तुम्ही, तुम्हाला ही PDF मिळेल PGMN ॲपवरती फ्री स्टडी मटेरियलमध्ये, ठीक आहे. मराठी वन शॉटचं एक फोल्डर मिळेल तुम्हाला, त्यात ही PDF मिळून जाईल. त्यात थोडीशी थ्योरी रीड करा, आपण वन शॉट म्हणजे थोडंसं फास्ट बघणार आहोत, ठीक आहे. व्हॉट आर दी मेन assumptions made for studying various thermodynamic processes. सगळ्यात पहिला क्वाझी स्टॅटिक. क्वाझी म्हणजे एकदम स्लो. ज्या आपण थर्मोडायनेमिक प्रोसेसचा आपण स्टडी करणार आहे त्या प्रोसेसेस स्लो असणार आहे, म्हणजेच कसं, चेंजेस ऑकर एक्स्ट्रीमली स्लो विद इन इन्फायनाइटसिमल चेंजेस एक्सेप्ट ड्युरिंग ॲडियाबॅटिक प्रोसेस. फक्त जर ॲडियाबॅटिक प्रोसेस सोडली तर बाकी सगळ्या प्रोसेस आपण ॲज्युम करणार आहोत की त्या सगळ्या एकदम स्लो असणार आहेत. मेंटेनिंग थर्मोडायनेमिक इक्विलिब्रियम थ्रू आउट. सिस्टीम डिस्क्रिप्शन. सिस्टीम डिस्क्रिप्शन म्हणजे सिस्टीममध्ये जे आयडियल गॅस असणार आहे सिलेंडरमध्ये आणि त्यात जे पिस्टन असणार आहे, तर गॅस आयडियल असणार आहे आणि पिस्टन कसा असणार आहे, पिस्टन मुव्हेबल, फ्रिक्शनलेस, मासलेस असणार आहे, ठीक आहे. अँड द सिलेंडर वॉल्स कॅन बी थर्मली कंडक्टिंग फॉर आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल प्रोसेसवर डिपेंड करतं की वॉल कशा पाहिजे, कंडक्टिंग पाहिजे की इन्सुलेटिंग पाहिजे. कंडक्टिंग म्हणजे त्या हीट ट्रान्सफर करणार आणि इन्सुलेटिंग म्हणजे त्या हीट ट्रान्सफर नाही करणार. आयडियल गॅस इक्वेशन ॲप्लिकेबिलिटी. सगळ्या प्रोसेसेसला आयडियल गॅस इक्वेशन ॲप्लिकेबल आहे. व्हॉट इज आयडियल गॅस इक्वेशन? आयडियल गॅस इक्वेशन इज PV इज इक्वल्स टू NRT. चला तर मग सुरू करू. आपली सगळ्यात पहिली प्रोसेस आहे, पहिली प्रोसेस आहे आपली आयसोथर्मल प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे? आयसोथर्मल प्रोसेस. आयसोथर्मल, आयसोथर्मल, आयसो म्हणजे सेम आणि थर्मल म्हणजे टेम्परेचर. अशी प्रोसेस ज्यात टेम्परेचर सेम राहणार, म्हणजे ΔT 0 म्हणेल मी. सर ΔT म्हणजे चेंज इन टेम्परेचर 0, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे ना. ओके ठीक आहे. नंतर
पी व्ही इज इक्वल्स टू काय असतं, पी व्ही इज इक्वल्स टू असतं कॉन्स्टंट. का बरं असं असतं या प्रोसेसमध्ये? आपलं आयडियल गॅस इक्वेशन काय बेटा, पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. मला सांगा, एन कॉन्स्टंट असतं आयडियल गॅससाठी, आर सुद्धा कॉन्स्टंट असतं आयडियल गॅससाठी, आणि इथं टेम्परेचर पर कॉन्स्टंट आहे, सगळं कॉन्स्टंट झालं. तर पी व्ही इज इक्वल्स टू काय होऊन जाईल इथं, पी व्ही इज इक्वल्स टू इथं होऊन जाईल कॉन्स्टंट. ओके, ठीक आहे. पी व्ही कॉन्स्टंट म्हणजे प्रेशर व्हॉल्यूमचा प्रोडक्ट. इनिशियल प्रेशर इनिशियल व्हॉल्यूम जरी तुम्ही घेतलं तर ते फायनल प्रेशर आणि फायनल व्हॉल्यूमच्या बरोबर येणार आहे, हे लक्षात ठेवा. यालाच आपण म्हणतो पी व्ही कॉन्स्टंट. ही एकदम बेसिकची डेफिनेशन झाली आयसोथर्मल प्रोसेसबद्दल. ठीक आहे. आता प्रत्येक प्रोसेसमध्ये एक साम्य आहे, सिमिलॅरिटी आहे. आयसोथर्मल असो, आयसोबारिक असो, आयसोकोरिक असो, ॲडियाबॅटिक असो, प्रत्येक प्रोसेसमध्ये आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा यूज करून डेल्टा क्यू फाइंड करायचा. आणि डेल्टा क्यू काय असतो, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. ओके, आता डेल्टा यू माहिती पाहिजे तुम्हाला. डेल्टा यू बद्दल आपण बोललेलो आहे मागेच, आता याच वन शॉटमध्ये आपण थोडं डिस्कशन केलं होतं की डेल्टा यू हे एक स्टेट फंक्शन आहे आणि त्याचा फॉर्म्युला असतो एन सी बी डेल्टा टी. हाच फॉर्म्युला प्रत्येक प्रोसेसमध्ये यूज करायचा. बट इथं आहे असंच गोष्ट, प्रॉब्लेम असा आहे की डेल्टा टी 0 आहे इथं. डेल्टा टी जर 0 पुट केला ना तुम्ही तर डेल्टा यू पण 0 भेटतो तुम्हाला. मी आयसोथर्मल प्रोसेसची गोष्ट करतो, आयसोथर्मल प्रोसेसबद्दल बोलतोय मी. ठीक आहे. तर डेल्टा यू किती होईल आयसोथर्मल प्रोसेसमध्ये, 0 होऊन जाईल डेल्टा यू. देन काय राहिलं कॅल्क्युलेट करायला? आता काहीच नाही. डेल्टा क्यू कॅल्क्युलेट करायचं तर वर्क डन कॅल्क्युलेट करा, विषय संपला. काहीच नाही करायचं, वर्क डन कॅल्क्युलेट करायचं, विषय संपला. आता असं आहे की वर्क डनचा फॉर्म्युला सर आपण तर बघितला आहे पी इंटू डेल्टा व्ही, पण नाही बाळांनो, तो फॉर्म्युला बेटा डायरेक्ट यूज नाही होणार. कारण की पी इंटू डेल्टा व्ही फॉर्म्युला तेव्हाच व्हॅलिड आहे जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट राहील. इथं प्रेशर कॉन्स्टंट नाही आहे, इथं काय कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. तर मग काय करायचं सर? काहीच नाही. डेरिवेशन बघितलं होतं, डी डब्ल्यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन पी डी व्ही घेतलेलं आहे आपण, हे बघितलं होतं आपण आधीच, हे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. काहीच नाही करायचं इथं इंटिग्रेशन करायचं आहे दोन्ही साईडला तुम्हाला. इंटिग्रेशन डी डब्ल्यू डब्ल्यू होऊन जाणार इंटिग्रेशन पी डी व्ही. ओके, मला सांगा पी व्ही इज इक्वल्स टू काय होतं, कॉन्स्टंट. तर पी इज इक्वल्स टू काय होऊन जाणार, कॉन्स्टंट बाय व्हॉल्यूम. का बरं असं करतो? इथं व्हेरिएबल व्ही आहे ना. व्हेरिएबल कोण आहे इथं, व्हेरिएबल व्ही आहे. तर व्हेरिएबल व्ही असल्यावरती मला तिथं व्हॉल्यूम पाहिजे ना इक्वेशनमध्ये. प्रेशरचं काय करणार मी, लोणचं टाकायचं आहे का त्याचं? तर सी बाय व्ही इंटू डेल्टा व्ही. ओके, लिमिट्स पण व्हॉल्यूमच्या देऊन टाका, व्ही आय टू व्ही एफ. ठीक आहे. तो डब्ल्यू इज इक्वल्स टू सी इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/v डी व्ही आणि लिमिट्स व्ही आय पासून तर व्ही एफ पर्यंत. ओके, ठीक आहे. आता बघा 1/v इंटिग्रेशन 1/v इंटिग्रेशन 1/x किती येतं, लॉग एक्स येतं, ln x लिहितो आपण त्याला. तर डब्ल्यू इज इक्वल्स टू सी इंटू ln ऑफ व्ही लिमिट्स व्ही आय टू व्ही एफ. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करावं लागणार आपल्याला इथं. सी अप्पर लिमिट ln ऑफ व्ही एफ मायनस ln ऑफ व्ही आय. झालं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथं लॉग एम मायनस लॉग एनचा जर फॉर्म्युला यूज केला तर तुम्हाला मिळेल ln ऑफ व्ही एफ बाय व्ही आय. ओके, आणि कॉन्स्टंट म्हणजे काय आहे नेमकं? कॉन्स्टंट म्हणजे काय, पी व्ही आहे ना. कॉन्स्टंट म्हणजे काय, पी व्ही ln ऑफ व्ही एफ बाय व्ही आय. ऑलमोस्ट डेरिवेशन संपलं आहे तुमचं, ऑलमोस्ट. इतकंच येस, इतकंच डेरिवेशन आहे आणि येतात एक्झाममध्ये. एक गोष्ट लक्षात ठेवा, पी व्ही जेव्हाही येईल याच्यात थर्मोडायनॅमिक्समध्ये के टी जीमध्ये, पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी. तुम्हाला झोपेतून उठवलं तरी लक्षात आलं पाहिजे. पी व्ही इज इक्वल्स टू एन आर टी पुट करा आणि इथं काय राहिलं, ln ऑफ व्ही एफ डिवायडेड बाय व्ही आय. संपला विषय, हा फायनल फॉर्म्युला. अच्छा, याला अजून एका टर्ममध्ये लिहिता येतं. कसं लिहिता येतं याला माहिती आहे का? डब्ल्यू वर्क डन इज इक्वल्स टू एन आर टी ln ऑफ. अच्छा, आता बघा नीट लक्ष द्या. मी इथं पी आय व्ही आय इक्वल्स टू पी एफ व्ही एफ लिहिलं ना, तर इथनं मी व्ही एफ बाय व्ही आय जर वेगळं काढायचं ठरवलं तर व्ही एफ बाय व्ही आय काय येणार, पी आय बाय पी एफ येईल ना. म्हणजे याचा अर्थ मी याच्या जागी हेही कधी पुट केलं तर मला जास्त प्रॉब्लेम येणार नाही. तर मी इथं व्ही एफ बाय व्ही आयच्या जागी काय पुट करू शकतो, पी आय बाय पी एफ पुट करू शकतो. हे तुमचं वर्क डन. आणि या प्रोसेसमध्ये जे तुम्ही डेल्टा क्यू फाइंड करणार आहे ते वर्क डन असणार आहे. म्हणजे हे डेल्टा क्यूच बरं झालं तुमचं. जे वर्क डन आहे तेच डेल्टा क्यू आहे ना. याचा अर्थ काय माहिती आहे का, जी पण तुम्ही हीट देताय सिस्टीमला तुम्ही जी काही हीट देताय ती पूर्णच्या पूर्ण हीट कशात कन्वर्ट होणार आहे, वर्क डनमध्ये कन्वर्ट होणार आहे. ती पूर्णच्या पूर्ण हीट कशात कन्वर्ट होणार आहे, ती पूर्णच्या पूर्ण हीट वर्क डनमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि एक
एकदम चांगली गोष्ट अजून एक जर सांगू तर अजून एक फॉर्म्युला येतो वर्क डनचा 2.303. हे बुकमध्ये नाही दिलं आहे, CET वगैरेमध्ये इम्पॉर्टंट आहे. log बेस 10 VF/VI. सर हे काय केलं आहे तुम्ही आता? 2.303 कुठून आलं आहे? लक्षात ठेवा, ln जर लिहिलं आहे ना, lnx, ln म्हणजे लॉगचा बेस असतो e, बरोबर, आणि अजून एक लॉग असतो, लॉग बेस e एक असतो आणि एक लॉग बेस 10 असतो. तर आपण लॉग बेस e ला लॉग बेस 10 लिहू शकतो डायरेक्ट, बिंदास्त लिहा. फक्त एक कंडिशन आहे की त्याला 2.303 ने मल्टिप्लाय करा. तेच मी इथं काहीसं असं केलंय. मला वाटतंय तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असणार आहे. एकदा डेरिव्हेशन वरती नजर मारून घ्या. काही डाऊट आहे का तुम्हाला या डेरिव्हेशन मध्ये? चलो नेक्स्ट. आता हे डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल प्रोसेस ही तेच आहे जे आपण आता बघितलंय, वेगळं काहीच नाही त्यात. नेक्स्ट, ह्या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. PV कॉन्स्टंट असतं, बघितलंय आपण. डेल्टा T 0 माहिती आहे, डेल्टा U 0 माहिती आहे, Q इज इक्वल्स टू W माहिती आहे, W इज इक्वल्स टू PdV असतं, आपण हे यूज करतो. DW इज इक्वल्स टू PdV यूज करतो, म्हणजे इंटिग्रेशनमध्ये पण यूज होत आहे. अँड आयसोथर्मल चेंज इज व्हेरी स्लो. प्रोसेस खूप स्लो असते. द सिस्टीम एक्सचेंजेस हीट. का बरं स्लो असते? आपण हीट तर देतोय ना सर, हीट दिल्यावरती तर टेम्परेचर चेंज व्हायला पाहिजे. आपण ती प्रोसेस इतकी स्लो ॲज्युम केली आहे की आपल्याला फीलच होत नाही की टेम्परेचर चेंज होत आहे की नाही होत आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही असते. हीट विथ इट्स इन्व्हायरमेंट इज इन थर्मल इक्विलिब्रियम विथ इट थ्रू आउट दी चेंज. संपला विषय. याचे ग्राफ बघायचे आहेत. ग्राफ मी तुम्हाला सांगितलं होतं, मी तुम्हाला 10 ग्राफ सांगणार आहेत. बुकमध्ये तुम्हाला किती मिळणार? 3 मिळणार. बुकमध्ये 3 मिळणार. तुम्ही इथं मुकेश सर चॅनलवरती आलात PGMN टीमकडं, तर तुम्हाला 10 ग्राफ सांगणार आहे. डोंट वरी. प्रत्येक प्रोसेसमध्ये PV, ठीक आहे, PV, PT अँड VT. तसं तर PV कर्व इथं दिला आहे तुम्हाला, VT, हे 3 ग्राफ सांगणार. एक सिंपलशी गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा स्लोपबद्दल. ग्राफच्या कधी कधी विचारलं जाईल, जर ग्राफ असा असला तर स्लोप पॉझिटिव्ह असतो. वरती चढणारा ग्राफ असला तर स्लोप पॉझिटिव्ह, चढणारा प्लस, उतरणारा मायनस. ठीक आहे, चढणारा ग्राफ प्लस स्लोप, उतरणारा ग्राफ मायनस स्लोप. हॉरिझॉन्टल ग्राफ 0 स्लोप आणि व्हर्टिकल ग्राफ इन्फायनाईट स्लोप. संपला विषय. कारण की स्लोप इज इक्वल्स टू टॅन थिटाही असतं ना, तर तेही थोडंसं लक्षात ठेवा. 10 मधला फक्त 10 पैकी फक्त 2 ग्राफ तुम्हाला लक्षात ठेवायला लावणार मी. बाकी 8 ग्राफ तुम्हाला न बघता काढू शकता तुम्ही. बघा तुम्ही, मजा येईल. हा एक ग्राफ तुम्ही लक्षात ठेवा. ज्या ग्राफला स्टार करतोय तो ग्राफ लक्षात ठेवा, बाकी तुम्ही काढू शकता. PV ग्राफ आहे ना, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतात. सो P इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू V, करेक्ट. आणि हा ग्राफ असा उतरता येत असतो. ठीक आहे, हा ग्राफ असा उतरता येत असतोय. PV ग्राफ झाला. PT ग्राफ कसा बनवणार? प्रेशर टेम्परेचर ग्राफ. आणि आपण आयसोथर्मल प्रोसेसमध्येच आहोत अजून. आयसोथर्मल म्हणजे काय? टेम्परेचर कॉन्स्टंट. अच्छा, टेम्परेचर कॉन्स्टंट, जे काय कॉन्स्टंट आहे त्याची एक व्हॅल्यू पकडून घ्या. एक व्हॅल्यू पकडली, झाला विषय. हा त्याचा ग्राफ आला. हे वाढू पण शकतं, प्रेशर कमी पण होऊ शकतं. इकडं सेम, व्हॉल्यूम वाढू पण शकतं आणि व्हॉल्यूम कमी पण होऊ शकतं. नेक्स्ट VT ग्राफ बघा. आता VT म्हणजे काय? व्हॉल्यूम टेम्परेचर ग्राफ. परत टेम्परेचर आलंय ना आयसोथर्मल प्रोसेसमध्ये, तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे तर याची व्हॅल्यू फिक्स करा. व्हॉल्यूम वाढूही शकतं, व्हॉल्यूम कमी येऊ शकतं. हे झाले तुमचे 3 ग्राफ. कोणत्या प्रोसेससाठी बघितले आपण? आयसोथर्मल प्रोसेससाठी झालेत तुमचे हे 3 ग्राफ. चला, क्लिअर आहे तुम्हाला हे ग्राफ? तर आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया. नेक्स्ट, पुढची प्रोसेस आहे आयसोबारिक प्रोसेस. बारीक म्हणजे छोटी आहे का? हां, डेरिव्हेशन तर छोटं आहे नावाने, पण आयसोबारिक प्रोसेसमध्ये लक्षात ठेवायचं, आयसो बार आलाय याच्यात, बार. अच्छा, जो अर्थ तुम्ही घेताय बारचा तो अर्थ नाही आहे इथं. बार एक प्रेशरचं सुद्धा युनिट आहे. तर बार म्हणजे प्रेशर आणि आयसो म्हणजे सेम. तर ह्या प्रोसेसमध्ये काय कॉन्स्टंट असणार? ह्या प्रोसेसमध्ये असणार प्रेशर कॉन्स्टंट. अच्छा, प्रेशर कॉन्स्टंट तर सर वर्क डनबद्दल थोडं थोडं आठवतंय. ठीक आहे, लक्ष द्या आता. आयसोबारिक प्रोसेस इज अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस दॅट टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आपलं इक्वेशन काय असतं? विसरू नका इक्वेशनला. PV इज इक्वल्स टू NRT. आयडियल गॅससाठी N आणि R कॉन्स्टंट आणि P सुद्धा कॉन्स्टंट. तर काय लिहू शकतो? व्हॉल्यूम इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. तर याला तुम्ही लिहू शकता VI/VF इज इक्वल्स टू TI/TF असं लिहू शकता तुम्ही याला. काही प्रॉब्लेम नाही आहे.
कारण की व्हॉल्यूम आणि टेम्परेचर कसे आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. सर ग्राफ सोडून द्या, ग्राफला आपण जाणार आहे, ग्राफकडे बघू आपण थोड्या वेळात. डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज इन केस ऑफ आयसोबारिक प्रोसेस. लक्ष ठेवा, मी सांगितलंय प्रत्येक प्रोसेसमध्ये डेल्टा क्यू फाइंड करायचा. डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आधी डब्ल्यू फाइंड करून घेत असतो. डब्ल्यू आहे पी इंटू डेल्टा व्ही. याच्यात काही चेंज नाही आहे, नो चेंज पी इंटू व्ही. व्हाय, का बरं काही चेंज नाही याच्यात? कारण की प्रेशर कॉन्स्टंट आहे ना, तर याला बस असं लिहू शकतो आपण, पी डेल्टा म्हणजे फायनल मायनस इनिशियल व्ही एफ मायनस व्ही आय. ओके ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, डेल्टा यू इज इक्वल्स टू काय, एन सी व्ही डेल्टा टी. तर ह्याला काय लिहू शकतो, डेल्टा टी आहे ना, तर याला आपण लिहू शकतो एन सी व्ही टी एफ मायनस टी आय. प्रॉब्लेम असा येतोय की वर्कडनला हे ठेवलं आणि ह्याला हे ठेवलं तरी प्रॉब्लेम नाही आहे काही. थोडंसं आपण अजून त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. पी व्ही इज इक्वल्स टू काय असतं, एन आर टी असतं ना, तर इथं मी पी डेल्टा व्ही इज इक्वल्स टू एन आर डेल्टा टी यूज करू शकतो. तर मी इथं लिहू शकतो एन आर डेल्टा टी. हां, आता बघा किती सिम्प्लिफाय होतं. आणि डेल्टा टी म्हणजे टी एफ मायनस टी आय. आता बघा ना, दोन्हीकडं सेम सेम आलं ना, टी एफ मायनस टी आय. तर बघू काहीतरी सॉल्व्ह करून काहीतरी मार्ग निघेल. सो डेल्टा क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू. डेल्टा यू किती आहे, एन सी व्ही टी एफ मायनस टी आय प्लस डब्ल्यू. डब्ल्यू वर्क डन किती आहे, तर वर्क डन किती आहे बघा, वर्क डन आहे एन आर टी एफ मायनस टी आय. ओके. सो डेल्टा क्यू इज इक्वल्स टू काय काय कॉमन घेऊ शकता, घेऊन टाका जे जे कॉमन घेऊ शकतात तुम्ही. एन कॉमन घेऊ शकता आणि टी एफ मायनस टी आय सुद्धा कॉमन घेऊ शकतो आम्ही. आणि मध्ये फक्त राहील सी व्ही प्लस आर. अच्छा, याचं काय करायचं सर, उडवायचं का याला, उडवायचं? तुम्ही म्हणता तर उडवून टाकू. मेयर्स रिलेशन लक्षात आहे का तुम्हाला, मेयर्स रिलेशन, सी पी मायनस सी व्ही इज इक्वल्स टू आर. सो सी पी इज इक्वल्स टू काय होऊन जातं, आर प्लस सी व्ही होतं आहे. हां, म्हणजे आर प्लस सी व्हीच्या जागी मी पुट करतो ना सी पी, संपला ना विषय. डेल्टा क्यू इज इक्वल्स टू एन, याच्या जागी काय पुट करू, याच्या जागी सी पी पुट करतो आणि काय राहिलं, टी एफ मायनस टी आय राहिलं. टी एफ मायनस टी आयला काय लिहू आपण, टी एफ मायनस टी आयला आपण लिहू डेल्टा टी. संपला विषय, खेळ खल्लास आयसोबारिक प्रोसेसचा. झालं, इतकंच डेरिवेशन आहे त्याचं. बघा, डेरिवेशनमध्ये फ्रँकली तुम्हाला खरं खरं सांगू, प्रांजळ मनाने तुम्हाला सांगतो मी की ॲडियाबॅटिक प्रोसेसच्या डेरिवेशनवर थोडं लक्ष द्या. हे एक दोनदा तुम्ही बघून जरी लिहिलं तरी तुम्हाला लक्षात राहील, जास्त डिफिकल्ट नाही आहे. ठीक आहे, चला याच्या इम्पॉर्टंट पॉईंट्सवरती जाऊया आपण आता. डेल्टा पी झिरो असतं, माहिती आहे आपल्याला. डेल्टा पी झिरो म्हणजे काय, प्रेशर कॉन्स्टंट आहे ना. प्रेशर कॉन्स्टंट म्हणजे ते चेंजच नाही होणार आहे. प्रेशर झिरो नाही म्हटलेलो मी, प्रेशर कॉन्स्टंट म्हटलेलो आहे. टेम्परेचर ऑफ सिस्टीम चेंजेस, डेल्टा टी झिरो नसतं याच्यात. आणि क्यू इज इक्वल्स टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. एनर्जी हीट जी देतोय ना, तर ती हीट इंटरनल एनर्जी चेंज करण्यात सुद्धा जातीये आणि तीच हीट वर्क डनमध्ये सुद्धा जातीये. ओके. आणि डब्ल्यू इज इक्वल्स टू पी इंटू डेल्टा व्ही यूज करतो आपण, हे पण माहिती आहे तुम्हाला. चला तर मग पुढं जाऊया. याचे पण ग्राफ बघायचे आहेत, याचे ग्राफ बघायचे आहेत आपल्याला. ग्राफ बघायचे राहिले त्याचे. कोणते कोणते ग्राफ आहे भाऊ, अरे भाऊ कोणते कोणते ग्राफ आहे, तेच 3 ग्राफ आहे, फक्त व्हेरिएशन वेगवेगळं येईल ना. पी व्ही, पी टी, व्ही टी. सगळ्यात आधी ग्राफ ड्रॉ करताना लक्षात ठेवायचं की काही कॉन्स्टंट आहे का. पी व्ही मध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट त्याची एक व्हॅल्यू फिक्स पकडा. ओके, झालं. प्रेशर कॉन्स्टंट, व्हॉल्यूम वाढू शकतं, कमी होऊ शकतं. नेक्स्ट, प्रेशर टेम्परेचर, सेम ग्राफ बघा. आता मजा येत असेल. अच्छा, या ग्राफचा स्लोप किती आहे, या ग्राफचा स्लोप 0, या ग्राफचाही स्लोप. अच्छा, आता तर प्रॉब्लेम झाला आहे सर. व्ही टी डायग्राम आली आहे, व्हॉल्यूम टेम्परेचरमध्ये दोन्हीमध्ये काही कॉन्स्टंट नाही आहे. आता काय खरं नाही बाबा, अवघड झालं आहे आता. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. आणि हा ग्राफ 3 ग्राफ ड्रॉ करतो मी. कोणता येणार तुम्हीच सांगायचं मला, ठीक आहे. कोणता येणार ना तुम्हीच सांगायचं मला, एक बरोबर येणार कोणता तरी. तिन्ही पण व्हॉल्यूम प्रोपोर्शनल टू टेम्परेचरचे ग्राफ आहे. ग्राफ ओरिजिनमधनं पास होणारा दिसला पाहिजे, मी म्हणत नाही झालाच पाहिजे. ग्राफ ओरिजिनमधलं पास होणारा दिसला पाहिजे. तर याला आपण असं लिहून टाकू.
ठीक आहे, हा ग्राफ बरोबर आहे VT डायग्रामचा. आणि इथं स्लोप जर बघायचा तर स्लोप पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0 इन्फिनिटी बघा, तर इथं स्लोप पॉझिटिव्ह आहे. बस इथं स्लोप कसा आहे तुमचा, पॉझिटिव्ह आहे. नेक्स्ट आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस, आयसो म्हणजे सेम आणि आयसोकोरिक. आता प्रेशरचं काम झालं, टेम्परेचरचं झालं, राहिला फक्त व्हॉल्यूम भाऊ आपला. व्हॉल्यूम दादा राहिला ना फक्त. तर याच्यात काय कॉन्स्टंट राहणार, याच्यात व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहणार. अच्छा, व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा व्ही किती, डेल्टा व्ही 0. आणि जेव्हा जेव्हा डेल्टा व्ही 0 तेव्हा वर्क डन इज इक्वल्स टू 0. सर का बरं, डायरेक्ट कसं काय लिहिलं आहे वर्क डन 0. डब्ल्यू इज इक्वल्स टू काय असतं, पी इंटू डेल्टा व्ही. डेल्टा व्ही 0 तर वर्क डन किती होणार, हां 0च होणार. सर मग याच्या डेरिवेशनमध्ये तर वर्क डन येणारच नाही, बरोबर नाही येणार. तर ह्याच्यात जे काय असतं, व्ही कॉन्स्टंट असतं, पी व्ही इज इक्वल्स टू काय असतं, NRT असतं ना. एन कॉन्स्टंट, आर कॉन्स्टंट, व्ही कॉन्स्टंट. सो प्रेशर इज प्रपोर्शनल टू टेम्परेचर. सो मी असं लिहू शकतो, PI डिवायडेड बाय PF इज इक्वल्स टू TI डिवायडेड बाय TF. संपला विषय फॉर आयसोकोरिक प्रोसेस. अच्छा, डेल्टा क्यू फाइंड करण्याचं आपल्याकडे खूप मोठं टास्क असते. तर डेल्टा क्यू काय असतं, डेल्टा यू प्लस डब्ल्यू. म्हणजे डब्ल्यूचा विषय संपलाय, डब्ल्यूचा विषय संपला, प्रोसेसचाही विषय संपला. डेल्टा यूच्या जागी NCV डेल्टा टी, खतम. अरे संपलं याचं डेरिवेशन दादा, संपलं याचं डेरिवेशन, एवढंच आहे. सगळ्यात छोटं डेरिवेशन असतं आयसोकोरिक प्रोसेसचं. नेक्स्ट याचे ग्राफ बघूयात आता आपण. लक्ष द्या ग्राफकडे. याच्या डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज. अरे दादा हे तर सुरू होताच संपलं होतं म्हणा आमचं एक्सप्रेशन फॉर हीट एक्सचेंज. सुरू झाल्या संपलं होतं म्हणा आमचं हे. नेक्स्ट रिमेंबर, डेल्टा व्ही 0 असतं माहिती आहे, डब्ल्यू 0 असतं माहिती आहे, क्यू डेल्टा यू असतं माहिती आहे, डेल्टा टी 0 नसतं पण माहिती आहे. हे आम्हाला माहिती आहे. काहीतरी नवीन सांगा, नवीन तुम्हाला ग्राफ सांगतो. चला, 3 ग्राफ झाले, 3 ग्राफ, 3 आणि 3 6 ग्राफ झाले, 9 ग्राफ झाले. आता सर कुठं, अरे 3 सांगतो ना, थांब ना दादा थोडं. PT VT. लक्ष द्या, काय कॉन्स्टंट PV मध्ये, पी तर नाही, व्ही कॉन्स्टंट आहे. व्ही हां आयसोकोरिक आहे ना, जे कॉन्स्टंट आहे त्याला प्रेशर वाढू शकतं, कमी होऊ शकतं. संपला ग्राफ. स्लोप किती, स्लोप इन्फिनिटी. आय गेस मी पहिले आयसोथर्मलमध्ये स्लोप लिहिले नव्हते, लक्षात ठेवा, तुम्ही लिहू शकता. PT वरती येतो शेवटी. VT ना, VT व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे भाई, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. हां, स्लोप किती येणार या ग्राफचा, या ग्राफचा स्लोप येणार 0. टेम्परेचर वाढू शकतं, कमी होऊ शकतं, पण आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कमी जास्त नाही होणार, ते फिक्स राहणार. अच्छा, नेक्स्ट प्रेशर टेम्परेचरला कसं करायचं आता सर. अरे काही नाही यार, तसंच सेम डायरेक्टली प्रपोर्शनल आहे ना. तर हे ग्राफ असा बनवायचा, पण ओरिजिनमधनं पास होणारा दाखवायचा. प्रेशर वाढेल तर टेम्परेचर पण वाढेल बा, आणि प्रेशर कमी होईल तर टेम्परेचर पण कमी होईल. का बरं असं का बरं, कारण की प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. इथं तुमची संपली आयसोकोरिक प्रोसेस. बघा, असं फटाफट प्रोसेसेस संपताय आपल्या वन शॉट व्हिडिओमध्ये पण, आणि तुम्ही अभ्यास करसाल तेव्हा पण तुमच्या प्रोसेस अशाच संपतील, बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, जस्ट 1 सेकंड वेट करा. चला, नेक्स्ट प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. अच्छा, आता सर प्रेशर कॉन्स्टंट संपलं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट संपलं, टेम्परेचर कॉन्स्टंट संपलं, सगळं तर संपलं आहे. सर आता काय राहिलं आहे, एक प्रोसेस असते ॲडियाबॅटिक नावाची. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज नसतो, काहीच हीट एक्सचेंज नसतो. म्हणजे डेल्टा क्यू किती असतोय, डेल्टा क्यू 0 असतोय. सर मग याच्यात काय कॉन्स्टंट, याच्यात एक गोष्ट कॉन्स्टंट असते, ज्याचं तुमच्या सिलेबसमध्ये डेरिवेशन नाही आहे, ते तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवावं लागणार. PV रेस टू गामा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. PV रेस टू गामा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. PV पर्यंत तर ठीक आहे सर. PV काय असतं माहिती, गामा काय असतं माहिती ना तुम्हाला, हीट कॅपॅसिटी रेशो. आता ह्याचं डेरिवेशन थोडंसं आरामात सांगणार. का बरं, कारण की ह्याच्याच डेरिवेशनमध्ये मुलांना भरपूर प्रॉब्लेम येतो. गामा म्हणजे काय असणार, हीट कॅपॅसिटी रेशो.
ओके, याच्या ग्राफकडे लक्ष नका देऊ सध्या, ठीक आहे, याच्या ग्राफकडे सध्या लक्ष नका देऊ तुम्ही. आपण काय करू, याचं डेरिवेशन करू आधी. डेल्टा क्यू 0 आहे ना, अरे डेल्टा क्यू 0 आहे तर डेल्टा क्यू इज इक्वल्स टू काय असतं, डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं. तर हे 0 झालं, हे 0 झालं तर मला सांगा डेल्टा क्यू इज इक्वल्स टू काय येणार, मायनस डब्ल्यू. अच्छा, याचा अर्थ काय, मायनस डब्ल्यूचा अर्थ काय, निगेटिव्ह वर्क डन. साइन कन्व्हेन्शन आत्ताच बघितलंय, थोड्या वेळा आधी साइन कन्व्हेन्शन आत्ताच बघितलंय आपण, म्हणजे वर्क डन ऑन द सिस्टीम. म्हणजे जी काही इंटरनल एनर्जी चेंज होतीये, जे काय वर्क डन होत आहे, जे काही इंटरनल एनर्जी चेंज होतीये ते वर्क डन ऑन द सिस्टीममुळे होतीये. आणि याला तुम्ही असं इथं लिहू शकता ना, डब्ल्यू इज इक्वल्स टू मायनस डेल्टा यू. हां, लिहू तर शकतो सर. याचा अर्थ जे काय वर्क डन तुम्ही करणार आहात तर ते इंटरनल एनर्जी कमी करणार आहे, निगेटिव्ह म्हणजे. ओके ओके, करेक्ट करेक्ट करेक्ट. नेक्स्ट 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 ह्याच्या डेरिवेशनवरती जाऊयात आता. एक्सप्रेन डेरिवेशन, डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन अ ॲडियाबॅटिक प्रोसेस. वर्क डनचा फॉर्म्युला तो वाला यूज करायचा, डी डब्ल्यू इज इक्वल्स टू पी डी व्ही वाला. ओके, देन इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ पी डी व्ही. ओके, ठीक आहे. नंतर काय करायचं, अच्छा इथं पी व्ही रेस टू गामा कॉन्स्टंट आहे ना, तर मला सांगा प्रेशरच्या जागी काय लिहू शकतो, प्रेशरच्या जागी बिंदास्तपणे सी बाय व्ही रेस टू गामा लिहू शकतो. लिहून टाका ना, इंटिग्रेशन डी डब्ल्यू इकडं लिमिट्स व्हॉल्यूमच्या द्यायच्या, व्ही आय टू व्ही एफ, कारण व्हेरिएबल व्हॉल्यूम आहे. आणि पीच्या जागी काय लिहिणार, पीच्या जागी आपण लिहिणार सी बाय व्ही रेस टू गामा. आता आली मजा. आता नीट लक्ष द्या, ठीक आहे. सिम्पल आहे, तुम्ही दोनदा लिहून काढलं ना तर डोक्यात बसून जाईल तुमच्या डेरिवेशन, प्रॉब्लेम नाही येणार. डब्ल्यू इज इक्वल्स टू कॉन्स्टंट बाहेर घेऊन टाका ना, इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ. मला सांगा गामा जी व्हॅल्यू येतं ती फिक्स असते ना, जसं की मोनो ॲटॉमिक, डायॲटॉमिक, मोनो ॲटॉमिकसाठी 5/3, डायॲटॉमिकसाठी 7/5 फिक्स व्हॅल्यूज आहे, म्हणजे नंबर आहे ना, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ते. तर त्याला असं करू, वरती घेऊन टाकू त्याला, व्ही रेस टू मायनस गामा इंटू डी व्ही. फॉर्म्युला यूज करू नाही ते, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्सचा काय फॉर्म्युला असतो, एक्स रेस टू एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन. संपला, तेच यूज करा. इथं एक्सच्या जागी व्ही आहे आणि एनच्या जागी मायनस गामा आहे, बस. बाकी जास्त काही चेंज नाही आहे. इथं सी राहिलं, इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ. नाही आता नका देऊ ना, इंटिग्रेशन सॉल्व्ह करतोय ना आपण आता. तर काय राहिलं, व्ही रेस टू एन प्लस वन म्हणजे मायनस गामा प्लस वन डिवायडेड बाय मायनस गामा प्लस वन लिमिट्स व्ही आय टू व्ही एफ. आता थोडंसं लक्ष द्या, इकडे फोकस करा. याला असंही लिहिलं जातं, 1 मायनस गामा डिवायडेड बाय 1 मायनस गामा. मायनस गामा प्लस वनला 1 मायनस गामा ही लिहू शकतो आपण. हां, लिहू शकतो ना, काय प्रॉब्लेम आहे त्यात, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट मला सांगा, कॉन्स्टंट म्हणजे पी व्ही रेस टू गामा झालं आणि हे बाहेर घेऊन टाका 1 मायनस गामा. आतमध्ये काय राहिलं आहे, आतमध्ये राहिलं आहे व्ही रेस टू 1 मायनस गामा व्ही आय टू व्ही एफ. ओके, आता बुकमध्ये थोडंसं वेगळ्या प्रकारे दिलं, एकदम शॉर्टमध्ये 4 ते 5 स्टेप्समध्ये बुकमध्ये संपलं आहे. आपलं अजून अर्ध डेरिवेशन राहिलं आहे. मला सांगा, ह्या प्रोसेसमध्ये पी व्ही रेस टू गामा कॉन्स्टंट होता ना, पी व्ही रेस टू गामा कॉन्स्टंट म्हणजे काय, पी आय व्ही आय रेस टू गामा इज इक्वल्स टू पी एफ व्ही एफ रेस टू गामा. याला मी असंही लिहिलं तरी आपल्याला काही वेगळं वाटायला नको, काही वावगं ठरायला नको याला, ठीक आहे ना. चला तर मग हे लक्षात ठेवा. आता पुढे जाऊयात, पुढे जाऊ. पहिले तर ह्याला राहू द्या असंच, पी व्ही रेस टू गामा डिवायडेड बाय 1 मायनस गामा, याला असंच राहू द्या. आतमध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, व्ही एफ रेस टू 1 मायनस गामा मायनस व्ही आय रेस टू 1 मायनस गामा. हां, सो नीट लक्ष द्या. आता मी काय करतो, ह्याला आहे ना इथं मल्टिप्लाय करतो आणि यालाच इथं पण मल्टिप्लाय करतो. फक्त हां, मी पी एफ व्ही एफ रेस टू गामा लिहू की मी पी आय व्ही आय रेस टू गामा लिहू, गोष्ट एकच आहे. मी काय म्हटलो, मी पी एफ व्ही एफ गामा लिहू की मी पी आय व्ही आय रेस टू गामा लिहू, गोष्ट एकच आहे. सर कसं काय एकच गोष्ट आहे, अरे इथं सांगितलं ना बाळ्या, बाबड्या इथं सांगितलं ना तुला कसं आहे हे. चला, हे 1/1 मायनस गामा असंच राहू द्या, मध्ये याला मल्टिप्लाय करा. तर हे एफ वाला टर्म आहे ना, तर पी एफ व्ही एफ हे बाहेरचं मल्टिप्लाय केलंय मी गामावालं. इथं काय राहिलंय, व्ही एफ रेस टू 1 मायनस गामा आहेच अजून, मायनस पी आय व्ही आय रेस टू गामा आणि इथं व्ही आय रेस टू 1 मायनस गामा.
हां, मी काय करतो, एक स्लाईडवरती घेतो, पुढच्या स्लाईडवरती घेतो, म्हणजे कसं क्लिअर होईल तुम्हाला. डब्ल्यू इज इक्वल्स टू काय राहिलं होतं, 1/1 मायनस गामा. आतमध्ये काय घेतलं मी, PF VF रेस टू गामा, आणि इथं काय होतं लक्ष द्या, VF रेस टू 1 मायनस गामा होतं ना, तर याला मी असंही लिहू शकतो, VF रेस टू 1 आणि VF रेस टू मायनस गामा. बेस सेम आहे, परत तेच येईल तुम्हाला. यांनी काय सिम्प्लिफिकेशन होणार आहे सांगतो तुम्हाला. इकडे काय होतं, PI VI रेस टू गामा, आणि त्यालाही लिहू शकतो आपण त्यालाही आपण लिहू शकतो, अरे यार PI काय येतं इथं घडी VI रेस टू 1 इंटू VI रेस टू मायनस गामा. हां, लिहू तर शकतो सर, हे कॅन्सल होऊन जाईल, VF रेस टू प्लस मायनस कॅन्सल. काय राहिलं, वर्क डनचा फॉर्म्युला आलाय, PF VF मायनस PI VI डिवायडेड बाय 1 मायनस गामा. संपलं. अच्छा सर, बुकमध्ये वेगळा फॉर्म्युला आहे. काही नाही, बुकमध्ये वेगळं काही नाही. जिथं PV दिसलं तिथं मी तुम्हाला काय आठवायला लावलं होतं, NRT आठवायला लावलं होतं. बस त्यांनी तेच आठवलंय. PF VFच्या जागी NRTF ठेवलं. NR तर कॉन्स्टंट असतं, आणि इकडे ठेवलं NRTI. संपला विषय, डिवायडेड बाय 1 मायनस गामा. इथनं काय कॉमन काढू शकतात तुम्ही, इथनं कॉमन काढू शकता NR, आणि इथं येणार TF मायनस TI डिवायडेड बाय 1 मायनस गामा. हे फॉर्म्युला तुम्हाला, हा फॉर्म्युला दिसणार तुम्हाला 100%. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत. एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, हे तुमच्या बुकमध्ये नाही आहे, हां, पण याच्यावरती क्वेश्चन्स नक्की तुम्हाला मिळणार, CET मध्ये पण मिळणार, बोर्ड्समध्ये तर अजूनपर्यंत नाही आला. यावरती 3 गोष्टी लक्षात ठेवा. PV रेस टू गामा इज इक्वल्स टू काय होतं, कॉन्स्टंट. हे तर गिवन होतं ना. हां, तर हे तर प्रेशर व्हॉल्यूमचं रिलेशन झालं. इथंच टेम्परेचर व्हॉल्यूमचं पण रिलेशन बनवू शकतं ना. आता लक्षात ठेवा, टेम्परेचर व्हॉल्यूमचं रिलेशन म्हणतं TV रेस टू गामा मायनस 1 इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. मी हे तुम्हाला सांगू शकतो की कसं आलं, बट आपण हे रिव्हिजन लेक्चर बघतोय, वन शॉट बघतोय. जर तुम्हाला पाहिजे, हे डेप्थमध्ये पाहिजे, हे डेरिवेशन पण एकदम डेप्थमध्ये सांगितलं आहे, अजून तुम्हाला डेप्थमध्ये पाहिजे तर कमेंट करसाल, तुम्हाला जो काही टॉपिक डेप्थमध्ये पाहिजे मराठीमध्ये भेटून जाईल, डोंट वरी. ठीक आहे, फक्त जर तुम्हाला मजा येत असणार ना, तर आधी व्हिडिओला लाईक करा, मग कंटिन्यू करा बघायला. लाईक करा, कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतं. जर तुमचा रिस्पॉन्स जबरदस्त असला तर नक्कीच पुढचे पण वन शॉट मिळतील तुम्हाला. PV झालं, TV झालं, वाचलं, राहिलं काय, PT राहिलं. तर PT येतं P रेस टू 1 मायनस गामा, T रेस टू गामा इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. या 3 गोष्टी तुम्हाला बुकमध्ये नाही सापडणार, शोधूनही नाही सापडणार, कारण की दिल्याच नाही आहेत. चला, हे क्लिअर झालं असणार तुम्हाला. रिमेंबर दिस, PV रेस टू गामा कॉन्स्टंट, डेल्टा Q0 रे बबड्या, डेल्टा Q0 असतं. ठीक आहे, हां, डेल्टा U इज इक्वल्स टू मायनस W माहिती आहे, डेल्टा T 0 नसतं. वर्कडनचा फॉर्म्युला हा येतो, हेही माहिती आहे मला. मोस्ट ऑफ द टाइम्स अन अनॲडियाबॅटिक चेंज इज अ सडन चेंज. हां, हे लक्षात ठेवा. सडन चेंज म्हणजे एकदम फास्ट होतं. जसं की एक्झाम्पल, गॅस सिलेंडर किंवा बलून जेव्हा पण तुम्ही फोडता ना, तर लक्षात ठेवा, बलून फोडल्यावरती त्याच्या साईडला थोडीशी हवा थंडी होऊन जाते. आणि सिलेंडर पण, जेव्हा गॅस सिलेंडरवाला घरी तुम्हाला सिलेंडर आणून देतो, जेव्हा तो चेक करण्यासाठी ते सिलेंडरचं झाकण खोलतो, सील तोडतो सिलेंडरचं, तर त्याच्यावरती हात ठेवून बघायचा, थंड हवा फील होईल तुम्हाला. रिझन काय असतं, बलून असो किंवा गॅस सिलेंडर असो, त्यात गॅस पूर्ण एकदम कॉम्प्रेस करून भरलेला असतो, आणि जेव्हाही गॅसला फ्री एक्सपान्शन, सडन एक्सपान्शन मिळतं, तर तो 100% थंड होतो, म्हणजे त्याचं टेम्परेचर लो करतो. ठीक आहे, आणि या प्रोसेसेस असतात ॲडियाबॅटिक प्रोसेस. या प्रोसेसेस इतक्या फास्ट असताना की त्यांना हीट एक्सचेंज करायला वेळच मिळत नाही. त्याच्यामुळे डेल्टा Q0 घेतो आपण. या प्रोसेस इतक्या फास्ट असतात की त्यांना हीट एक्सचेंज करायला वेळच मिळत नाही, म्हणून आपण डेल्टा Q0 घेतो. ड्युरिंग अ सडन चेंज द सिस्टीम डज नॉट फाइंड एनी टाइम टू एक्सचेंज हीट विथ एन्व्हायरमेंट. तेच तर मी बोललो आहे आत्ता. नेक्स्ट, सायक्लिक नाही, ग्राफ. सर 9 ग्राफ झालेत, एक ग्राफ बाकी आहे. हा ग्राफ असा आहे, 2 ग्राफ सांगतो तसे, याच्यात 11 होऊन जातील. हे ग्राफ लक्षात ठेवायचे. ॲडियाबॅटिकचा ग्राफ कसा येतो सर, ॲडियाबॅटिकचा असा ग्राफ येतो, ॲडियाबॅटिकचा PV.
सर काय गोष्ट करताय, हा ग्राफ तर आयसोथर्मलचा होता. हां, हेच मुलांना कळत नाही की आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिकमध्ये ग्राफमध्ये कसं समजायचं. अच्छा, तर कसं तुम्ही सांगणार सर? येस, ट्रिक सांगणार तुम्हाला मी. ही इनिशियल स्टेट, ही फायनल स्टेट, आणि इकडे उलट, ही इनिशियल ही फायनल, कारण कमी करणार आहे आणि इकडे व्हॉल्यूम वाढवणार आहे. लक्षात ठेवायचं, जेव्हाही व्हॉल्यूम वाढणार असणार, आयसोथर्मल प्रोसेस वरती राहणार आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस खाली राहणार. असं हा जो ग्राफ आला ना, हा आयसोथर्मलचा ग्राफ आहे आणि हा ॲडियाबॅटिकचा ग्राफ आहे. ट्रिक आहे लक्षात ठेवण्यासाठी की जेव्हाही व्हॉल्यूम वाढतंय म्हणजे वर्क डन होतंय पॉझिटिव्ह, वर्क डन पॉझिटिव्ह, तेव्हा आयसोथर्मलचा ग्राफ वरती असणार, ॲडियाबॅटिक खाली असणार. आणि जेव्हाही उलटी प्रोसेस होतीये, उलटी प्रोसेस होत असताना लक्षात ठेवायचं, हे पण उलट होऊन जाणार, हे पण उलट होऊन जाणार, म्हणजे आयसोथर्मलचा ग्राफ आता खाली येऊन जाणार उलटी प्रोसेस असल्यास. हे सेम पॉईंटवरती आहे. ठीक आहे, तर हा जो ग्राफ आहे हा आयसोथर्मलचा ग्राफ आहे आणि हा जो ग्राफ आहे हा ॲडियाबॅटिकचा ग्राफ आहे. अपेक्षा करतो तुम्हाला समजलं असेल. व्हॉल्यूम डिक्रीज होतं इथे, व्हॉल्यूम डिक्रीज होतंय म्हणजे वर्क डन निगेटिव्ह, आणि वर्क डन निगेटिव्ह असल्यास ॲडियाबॅटिक वरती जाईल ग्राफ आणि आयसोथर्मल खाली येईल. बाकी व्हेरिएशन सर, व्हेरिएशन सेम आहे. अच्छा सर, बाकीचे ग्राफ, अरे हेच ग्राफ दिले नाहीत बुकमध्ये, एक्स्ट्रा सांगितले तुम्हाला. बाकीचे ग्राफ नाही आहेत ॲडियाबॅटिक प्रोसेसेसमध्ये. ठीक आहे, कारण की काहीच कॉन्स्टंट नाही आहे ना डेल्टा क्यू सोडून. चला नेक्स्ट प्रोसेस असते सायक्लिक. सायक्लिक म्हणजे सायकलवाली प्रोसेस. हां, तसंच काहीसं समजा. सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय माहिती आहे का? अशी प्रोसेस जिथून सुरू होणार तिथंच संपणार. इथून इथं गेलो सर, पण तर वेगळ्या रस्त्याने आलोय ना आपण. आता ते, अरे ते रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल होतं रे बेटा. इथं नाही बघायचं, इथं रस्ता बघायचाच नाही, प्रोसेस नाही बघायचं. सायक्लिक प्रोसेस म्हणजे इनिशियल स्टेट जिथून तुम्ही निघाले होते. ठीक आहे, सुबह का बुला शाम को घर आए तो उसे भुला नहीं कहते, उसे साइक्लिक प्रोसेस कहते हैं. ठीक है ना, सुबह का बुला शाम को घर वापस आ जाए तो उसे भुला नहीं कहते, उसे सायक्लिक प्रोसेस कहते हैं. म्हणजेच काय, इनिशियल स्टेटला परत येणार तो. अ थर्मोडायनॅमिक प्रोसेस दॅट रिटर्न्स टू सिस्टीम टू इट्स इनिशियल स्टेट इज अ सायक्लिक प्रोसेस. संपलं. याचा ग्राफ पण बनवून टाकलाय मी तुम्हाला. नेक्स्ट काय असतं, फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शनाच्या सायक्लिक प्रोसेसमध्ये काय सांगू शकता तुम्ही? स्टेट सेम आहे ना, तर डेल्टा यू झिरो होऊन जाणार, कारण डेल्टा यू तर स्टेट फंक्शन आहे. डेल्टा टी झिरो असणार तर डेल्टा यू पण झिरो असणार, कारण डेल्टा यू एक स्टेट फंक्शन आहे. आणि स्टेट फंक्शन म्हणजे काय, इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड करत आहे फक्त, बस. नेक्स्ट फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन आर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. मी सांगितलं ना आता ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये, बस सेम. सिलेंडरची गोष्ट, एक्झाम्पल बलूनचं, दोन्ही पण गोष्टी. And there is no exchange of heat between system and surrounding. There is no work done on the system or by the system. म्हणजे लक्षात ठेवा, काय चेंज आहे फ्री एक्सपान्शन आणि ॲडियाबॅटिक मध्ये? फ्री एक्सपान्शन ॲडियाबॅटिक मध्ये सिमिलॅरिटी ही आहे, दोघांमध्ये डेल्टा क्यू झिरो आहे, पण फ्री एक्सपान्शन मध्ये वर्क डन पण झिरो आहे. अच्छा, आणि हे दोन्ही वर्क डन, हे दोन्ही गोष्टी झिरो असल्यामुळे डेल्टा यू पण झिरो आहे. तो कुठून येणार यार? सगळं शून्य, सगळं शून्य, त्याला म्हणतो फ्री एक्सपान्शन. चला आता पुढे जाऊया. अर्ध्याच्या वरती आपला चॅप्टर संपून झालाय. आपण लास्ट पॉइंट वरती येऊन थांबलोय आता या चॅप्टरच्या, ज्याला आपण म्हणतोय हीट इंजिन्स. कोणता पार्ट आहे? हीट इंजिन्स नावाचा. हीट इंजिन. इंजिन म्हणजे काय असतं? इंजिन म्हणजे असे डिव्हाइसेस असतात, इंजिन म्हणजे असे डिव्हाइसेस असतात की ते हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये करतात. इंजिन म्हणजे असे डिव्हाइसेस असतात की ते हीटचं कन्व्हर्जन कशात करतात? ते हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये करतात. ठीक आहे. हीट इंजिन्स आर डिव्हाइसेस दॅट ट्रान्सफॉर्म हीट पार्टली इंटू वर्क ऑर मेकॅनिकल एनर्जी. ठीक आहे. हीट इंजिन्स वर्क बाय युझिंग सायक्लिक प्रोसेसेस अँड इन्व्हॉल्व थर्मोडायनॅमिक चेंजेस. सायक्लिक प्रोसेसेस असतात याच्या. लक्षात ठेवा, हीट इंजिन जे काही असणार, हीट इंजिनचा पुढे आपण ग्राफ पण बघणार आहे. हीट इंजिनचा जो काही ग्राफ असणार आहे तो सायक्लिक प्रोसेस सारखा असणार. सायक्लिक म्हणजे सर्क्युलर असू शकतो, स्क्वेअर असू शकतो, रेक्टँगल असू शकतो, कसाही शेप असू शकतो. फक्त एक गोष्ट त्यात फिक्स असते की इनिशियल आणि फायनल पॉइंट सेम असतो. ऑटोमोबाईल इंजिन्स आर दी फॅमिलियर एक्झाम्पल ऑफ हीट इंजिन्स. ऑटोमोबाईल इंजिन, जे गाडीचे इंजिन असतं ना, बघता तुम्ही गरम झाले, ते काय करतं? हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये करत असतंय. ठीक आहे, हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय असतं आता? नेक्स्ट काय?
नेक्स्ट, हे एक इंजिनची डायग्राम तुमच्यासाठी थोडंसं ठेवलं आहे ॲनिमेशनसाठी, की तुम्हाला कळेल क्रँकशाफ्ट अरेंजमेंट, हे सिलेंडर आहे, पिस्टन आहे. आता काय असतं ना, एलिमेंट्स ऑफ हीट इंजिन करतं कसं, हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये कसा करतो तो, तर तेच आपल्याला बघायचं आहे आता. तर त्यासाठी 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात एलिमेंट्स ऑफ हीट इंजिनमध्ये. सगळ्यात आधी वर्किंग सबस्टन्स, त्याच्यानंतर सिलेंडर. ठीक आहे, चला थेरीज बघून घेऊ, डोंट वरी. वर्किंग सबस्टन्स, एलिमेंट्स ऑफ हीट इंजिन शॉर्ट नोट लिहायला येते. वर्किंग सबस्टन्स म्हणजे काय, मला सांगा, काहीतरी गोष्ट पाहिजे ना तुमच्याकडे, गॅस असू शकतो, लिक्विड असू शकतो, कोणता तरी फ्लूइड पाहिजे की जो तुम्हाला हेल्प करणार आहे हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये करण्यासाठी, तर त्याला आपण म्हणतो वर्किंग सबस्टन्स. इट इज कॉल्ड ॲज द सिस्टीम, याला सिस्टीम म्हणतो आपण याच्यात. इट कॅन बी आयडियल गॅस फॉर आयडियल हीट इंजिन, हा गॅसही असू शकतो आयडियल हीट इंजिनसाठी, किंवा प्रॅक्टिकल हीट इंजिनसाठी हा मिक्सचर ऑफ फ्युएल वेपर अँड गॅसोलिन असू शकतो, जसं की पेट्रोल डिझेल. आपल्या गाडीमध्ये जे यूज होतं ना पेट्रोल डिझेल, तर ते वर्किंग सबस्टन्स म्हणून यूज होतं, वर्किंग सबस्टन्स म्हणून. ऑर स्टीम इन केस ऑफ स्टीम इंजिन. स्टीम इंजिन पण असतं एक. स्टीम इंजिन म्हणजे काय, ते वाफेवर चालतं, वेपर्सवर, स्टीमवरती चालतं ते. ठीक आहे. इट इज द वर्किंग सबस्टन्स दॅट ॲब्झॉर्ब हीट अँड डज वर्क. हे सगळ्यात इम्पॉर्टंट असतं हीट इंजिनमध्ये, जे हीट ॲब्झॉर्ब करतं आणि त्या ॲब्झॉर्ब केलेल्या हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये करत असतोय. नेक्स्ट, हॉट अँड कोल्ड रिझर्वायर. हॉट अँड कोल्ड रिझर्वायर म्हणजे काय, गरम आणि थंड काहीतरी वाटतंय, बरोबर ना. हॉट रिझर्वायर म्हणजे काय असतं, हॉट रिझर्वायरला आपण सोर्स म्हणतो. समुद्रातनं 1 तांब्या पाणी काढला तर त्याला काही फरक नाही पडत असं आपण म्हणत असतो. तर बस ही तशीच गोष्ट आहे. हॉट रिझर्वायर म्हणजे सोर्स, म्हणजे हॉट म्हणजे ज्यातनं आपण हीट घेणार, आणि तो रिझर्वायर आहे. रिझर्वायर म्हणजे त्याच्याकडे इतकी हीट आहे की त्यातनं आपण 1 तांब्या हीट काढली. आता हीट नाही काढू शकत 1 तांब्या, पण समजून घ्या थोडंसं, त्यातनं थोडीशी हीट काढली आपण तरी त्याला काही फरक नाही पडत. ठीक आहे, फरक नाही पडत त्याला काहीच. तर हॉट रिझर्वायरला आपण सोर्ससुद्धा म्हणतो. आणि एक कोल्ड रिझर्वायर असतो ना, हॉट रिझर्वायरच्या टेम्परेचरला TH म्हणणार मी आता पुढे, आणि कोल्ड रिझर्वायर पण एक असतं. कोल्ड रिझर्वायरच्या टेम्परेचरला मी इथं TC म्हणणार. ओके, कोल्ड रिझर्वायरला काय म्हणू शकतो आपण, जसं त्याला सोर्स म्हणतो तसं आपण कोल्ड रिझर्वायरला सिंकसुद्धा म्हणू शकतो. आता कोल्ड रिझर्वायर म्हणजे काय, ह्याच्यात तुम्ही जर समुद्रात 1 तांब्या पाणी काढा किंवा 1 तांब्या पाणी टाका, काय फरक नाही पडत ना. तसंच कोल्ड रिझर्वायरला तुम्ही थोडीशी हीट देऊन टाका, जी राहिलेली असेल तुमच्याकडे. कुठं द्यायची आहे, तर कोल्ड रिझर्वायरला देऊन टाका, काहीच फरक नाही पडत त्याला, कारण की तो ऑलरेडी खूप थंड आहे. त्याच्यात थोडीशी हीट टाकल्याने त्याला काहीच फरक नाही पडणार. ठीक आहे, चला. द वर्किंग सबस्टन्स इंटरॅक्ट्स विथ द रिझर्वायर्स. हॉट रिझर्वायर इज द सोर्स ऑफ हीट. It is relatively at high temperature and is capable of providing large amount of heat at constant higher temperature. त्याचं टेम्परेचरही सांगितलं मी, TH घेत असतोय, आणि त्याला आपण सोर्ससुद्धा म्हणत असतो. द कोल्ड रिझर्वायर ॲब्झॉर्ब्स लार्ज अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम द वर्किंग सबस्टन्स. कोल्ड रिझर्वायर मोठ्या प्रमाणात वर्किंग सबस्टन्सची हीट ॲब्झॉर्ब करू शकतो. त्याचं टेम्परेचर TC घेतो, आणि त्याला आपण सिंक नावाने पण संबोधतोय. ठीक आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिंक. सुद्धा आपण त्याला संबोधू शकतो. लास्ट आहे सिलेंडर. मला सांगा, ठीक आहे, वर्किंग सबस्टन्स हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये करणार आहे, काही वाद नाही त्याच्यात. हॉट रिझर्वायरकडनं हीट घेणार आहे, त्याचं वर्कमध्ये कन्व्हर्ट करणार, आणि राहिली सुरलेली हीट तो कोल्ड रिझर्वायरला देऊन टाकणार, काही प्रॉब्लेम नाही, देऊन टाका. पण मला सांगा, हे प्रोसेस व्हायला काहीतरी एक जागा पाहिजे ना, तर ती जागा असते सिलेंडर. वर्किंग सबस्टन्स इज एनक्लोज्ड इन अ सिलेंडर विथ अ मूव्हिंग फ्रिक्शनलेस मासलेस पिस्टन. The working substance does some work by displacing piston in the cylinder. The displacement is transferred to the environment using some arrangement such as crankshaft arrangement. हे नाव मी तुम्हाला आता ॲनिमेशन दाखवलं तेव्हा घेतलं होतं. हे crankshaft arrangement आपण याला म्हणतो, which transfers mechanical energy to the wheels of the wheel. म्हणजे वर्कचं कन्व्हर्जन, हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये होतं, आणि ते आपल्या व्हीलला ट्रान्सफर होतं गाडीच्या, तेव्हा जाऊन आपल्या गाडीचे व्हील फिरतात. चला, क्लिअर आहे का इथपर्यंत? चला पुढे जाऊया आता. अँड हीट इंजिन वर्क्स इन द 3 बेसिक स्टेप. वर्क इंजिन 3 बेसिक स्टेपमध्ये काम करतं. कोणत्या 3 बेसिक स्टेप आहेत त्या?
द वर्किंग सबस्टन्स ॲब्झॉर्ब हीट फ्रॉम हॉट रिझर्वायर ॲट हायर टेम्परेचर. हॉट रिझर्वायरकडनं ते हीट घेतं. पार्ट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय वर्किंग सबस्टन्स इज कन्वर्टेड इन टू वर्क. वर्किंग सबस्टन्स हॉट रिझर्वायरकडनं हीट ॲब्झॉर्ब करून घेतं, त्यातला थोडासा पार्ट वर्कमध्ये कन्वर्ट करतं, आणि जी राहिलेली हीट आहे ना तर ती कोल्ड रिझर्वायरला देऊन टाकतं, ज्याला थोडी बहुत हीट दिल्याने काही फरकच नाही पडत. आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट डायग्राम आहे आणि हा पार्टही इम्पॉर्टंट आहे. याच्यात मुलांना फॉर्म्युल्यातच प्रॉब्लेम वाटतो. बिलकुल प्रॉब्लेम येणार नाही, टेन्शन नका घेऊ. इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. इफिशियन्सी म्हणजे काय असतं? सगळ्यात आधी इफिशियन्सी म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही किती आउटपुट घेताय, आउटपुट मिळतंय तुम्हाला किती इनपुट दिल्यावरती. इफिशियन्सी म्हणजे काय? किती आउटपुट मिळतंय तुम्हाला इनपुट दिल्यावरती. सॉरी, ही डायग्राम काय असते माहिती का? अशी असते. हॉट रिझर्वायर, हॉट रिझर्वायरकडनं आपण हीट देणार आहे आणि ती हीट कशात कन्वर्ट करणार आहे बाळा? वर्क डनमध्ये कन्वर्ट करणार आहे. आता असं तर नाही याच्यातनं किती हीट घेतोय आपण क्यू अमाऊंट ऑफ हीट घेतोय हॉट रिझर्वायरकडनं घेतोय, तर क्यू एच घेतली मी, क्यू एच लिहिली मी. ठीक आहे, किती हीट घेतोय आपण याच्याकडनं आपण घेतोय क्यू एच अमाऊंट ऑफ हीट. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट, आता ही जी घेतली आपण ती वर्क डनमध्ये कन्वर्ट होणार. जी हीट घेतली आहे म्हणजे आपण किती अमाऊंट ऑफ हीट घेतोय? क्यू एच अमाऊंट ऑफ हीट घेतोय आपण, ती कशात कन्वर्ट होणार? वर्क डनमध्ये. सगळी तर नाही होणार ना, सगळी झाली तर 100% इफिशियन्सी मिळेल आपल्याला, असं नसतं. तर राहिलेली जी हीट असते ती आपण कोल्ड रिझर्वायरला देऊन टाकायची असते. तर ह्याला आपण QC म्हणतो. ह्याचे फॉर्म्युले आपण दोन टर्म्समध्ये बघतो, टेम्परेचरमध्ये पण बघतो. तर याचं टेम्परेचर TH लिहितो, याचं TC लिहितो, किंवा काही बुक्समध्ये याचं टेम्परेचर T2 ही दिलं आहे आणि याचं T1 ही दिलं आहे, तर त्याचा प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. मला सांगा, जी हीट घेतली होती QH ती कुठं कुठं यूज झाली? ती हीट पहिले तर वर्क डनमध्ये यूज केली, प्लस राहिली सुरलेली सोडून दिली कोल्ड रिझर्वायरसाठी. तर QH इज इक्वल्स टू W प्लस QC. हा फॉर्म्युला कसा आला? सिम्पल डायग्राम लक्षात ठेवा. हीट घेतली ती 2 मध्ये गेली, हीट घेतली ती 2 मध्ये बायफर्केट झाली, QH घेतलं W आणि QC मध्ये गेलं, QH इज इक्वल्स टू W प्लस QC. इफिशियन्सी काढायची ना. मला सांगा, इफिशियन्सी आउटपुट काय आहे? वर्क डन आहे, आणि इनपुट काय तुमचं? हीट घेतली आहे ना. आउटपुट काय तुमचं? वर्क डन. काय आउटपुट म्हणजे वर्क डन किती भेटतंय तुम्हाला, आणि इनपुट म्हणजे काय तुम्ही हीट किती घेतली. तर मला सांगा, इथून W लिहू शकतो ना आपण. W इज इक्वल्स टू काय लिहू शकतो इथनं? W लिहू शकतो QH मायनस QC. काय लिहू शकतो? W लिहू शकतो QH मायनस QC. सो W इज इक्वल्स टू QH मायनस QC डिवायडेड बाय QH. तर ह्याला कसं करता येईल सिम्प्लिफाय? याला असं सिम्प्लिफाय करता येईल, QH दोघांना डिवाइड करून टाका, मायनस QC डिवायडेड बाय QH. हे QH कॅन्सल होऊन जाईल, तुम्हाला इटा किती मिळणार? इटा मिळणार 1 मायनस QC डिवायडेड बाय QH. हा फॉर्म्युला तुम्हाला बुक्समध्ये मिळणार, आणि फेमस फॉर्म्युला आहे इफिशियन्सीसाठी. मी इकडे कंटिन्यू करतो. थर्मल इफिशियन्सी ऑफ हीट इंजिनसाठी इटा इज इक्वल्स टू 1 मायनस QC डिवाइड बाय QH. जर हेच तुम्हाला पर्सेंटमध्ये पाहिजे तर काहीच नाही, इंटू 100 करून टाका, संपला विषय. याचा फॉर्म्युला अजून एका फॉर्मॅटमध्ये लिहिला जातो. इटा इज इक्वल्स टू 1 मायनस QCच्या जागी TC लिहा आणि QHच्या जागी TH लिहा. एक हा फॉर्मॅट झाला. एक 1-2च्या फॉर्मॅटमध्ये होऊ शकतो. 1 मायनस TC म्हणजे कोल्ड रिझर्वायरच्या टेम्परेचरला मी T2 नाव म्हटलं आहे आणि हॉट रिझर्वायरचे T1 म्हटलं आहे. तर असं लिहा किंवा कसंही लिहा. तुम्हाला मी आता ट्रिक सांगून दिली कशी लक्षात ठेवायची. इफिशियन्सी म्हणजे लक्षात ठेवा आउटपुट डिवायडेड बाय इनपुट असतं 100%. ठीक आहे, मला खात्री आहे की तुम्हाला ही गोष्ट कळाली असणार इफिशियन्सीची. आता लक्षात ठेवा, हीट इंजिनची जर डायग्राम कळाली ना, हीट इंजिन काय करतं आहे बाळांनो? हीट इंजिन काय करतं आहे? हॉट रिझर्वायरमधनं हीट घेतं आहे, हॉट रिझर्वायरमधनं हीट घेऊन त्याच्यातलं वर्क डनमध्ये कन्वर्ट करतं आहे आणि राहिली सुरलेली QCला देतं आहे. हे जे ॲरोज दिसत आहे ना, हे हीट इंजिनमध्ये इम्पॉर्टंट असतात ॲरोज, आणि हेच ॲरोज लक्षात ठेवा, हेच ॲरोज रेफ्रिजरेटरमध्ये तुमचे चेंज होऊन जाणार. हेच ॲरोज रेफ्रिजरेटरमध्ये तुमचे उलटे होऊन जाणार. रेफ्रिजरेटर म्हणजे काय खूप अवघड नाही आहे. मुलांना काय वाटतं रेफ्रिजरेटर ही खूप अवघड गोष्ट आहे? काही अवघड नाही आहे. रेफ्रिजरेटर खूप सोपं आहे. सगळ्यात आधी हे एक ग्राफ समजून घ्या, प्रेशर व्हॉल्यूम ग्राफ जनरल हीट इंजिनसाठी. सगळ्यात आधी तर काय लक्षात ठेवायचं आहे, ही एक सायक्लिक प्रोसेसवरती वर्क करतं ना. तर इथनं सुरू होतं तर आधी असं व्हर्टिकल असतं. व्हर्टिकल असतं म्हणजे याच्यात तो हीट ॲब्झॉर्ब करून घेतो.
इथं लिहिलंय बुकमध्ये, एकदा पूर्ण डिटेल ग्राफ बघून या, मी एक्सप्लेन करतोय. पहिले काय करतं हीट इंजिन, हीट ॲब्झॉर्ब करतं ना. हीट ॲब्झॉर्ब केल्यावरती काय करतं, वर्क डन बाय दी गॅस, वर्क डन बाय दी गॅस. नंतर याच्यात काय केली, हीट ॲब्झॉर्ब केली आहे त्यांनी, QH अमाऊंट ऑफ हीट. नंतर तो काय करणार, QC अमाऊंट ऑफ हीट सोडून देणार याच्यातनं. आणि इथं काय असणार, वर्क डन ऑन दी गॅस असणार, वर्क डन ऑन दी गॅस असणार. इथं कळालं तुम्हाला, ॲरोज लक्षात ठेवा. इकडनं हीट रिजेक्ट झाली म्हणून बाहेर, इकडे हीट दिली म्हणून आतमध्ये. वर्क डन बाय दी गॅस आहे आणि वर्क डन ऑन दी गॅस आहे, म्हणजे मी तर सिस्टीम कन्सिडर केली एक. आणि याचे ॲरोज लक्षात ठेवा. असा ग्राफ चाललाय, मी जसा ड्रॉ केलाय तसाच आहे. संपला ग्राफ. नेक्स्ट असतं रेफ्रिजरेटर अँड हीट पंप. म्हटलं ना ॲरोज उलटे होणार. हे नाही आहे, सॉरी याची डायग्राम नाही आहे, ठीक आहे. बघू शकता तुम्ही. होतं काय रेफ्रिजरेटरमध्ये, हीट इंजिनमध्ये हीटचं कन्व्हर्जन वर्कमध्ये होतं. रेफ्रिजरेटरमध्ये आपण काय करतो माहिती आहे का, आपण सोप्या भाषेत सांगतो बघा. हां, फ्रीजमध्ये काय असतं, म्हणजे एक कपाट आहे, शीतकपाट, थंडा. आपण काय करतो, त्यातनं हीट काढून बाहेर फेकतो. फ्रीजच्या मागे एक कॉईल असते बघा, कॉईलवाला रिजन. त्या कॉईलवाला रिजन जवळ जर तुम्ही हात घेऊन गेलात, तुम्हाला गरम वाटतं, थोडीशी गरमी फील होते. होतं काय, आतमधली जी हीट आहे ना फ्रीजमधली, ती हीट काढून तो बाहेर फेकतो. मला सांगा, आतमधला रिजन असं नाही की खूप उकळलेला होता, गरम होता वाळवंटासारखा. म्हणजे आपण थंड्याच रिजनमधनं हीट काढली आहे, आपण कोल्ड रिजनमधनंच हीट काढली आणि ती आपण हॉट रिजनला देतोय. मला सांगा, हीट कुठून कुठं फ्लो होती, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. तर हीट इंजिन एक स्पॉन्टेनियस प्रोसेस होती. स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय, हॉट टू कोल्ड रिझर्वायर, सिंपल आहे, काही एक्सटर्नल वर्क करायची गरज नाही पडली. आता आपण मधनं, फ्रीजच्या मधनं म्हणजे कोल्डकडनं हॉटकडे हीट देतोय. उलटं वाटतंय ना जरासं, कोल्डकडनं हॉटकडे हीट देतोय, तर ते उलटं होऊ शकतं, पण आपल्याला वर्क डन करावं लागतं. तर म्हणजे काय होतं इथं माहिती आहे का, इथं एक कोल्ड रिझर्वायर असतो, म्हणजे आपलं फ्रीज आहे, त्या फ्रीजमधनं आपण हीट घेतोय. ॲरो इकडे, येस बरोबर, ॲरो इकडे आपण किती हीट घेतोय, QC अमाऊंट ऑफ हीट घेतोय. तर ही हीट आपण बाहेर फेकणार आहे. कोणाला देतोय हीट, हॉट रिझर्वायरला देतोय. किती हीट देतोय, QH. पण इकडं ॲरो आतमध्ये घुसणारा असतो वर्क डनचा, कारण की आपल्याला वर्क कार्य करावं लागतं एक्स्ट्रा, हीटला कूल टू हाय फ्लो करायला. हाय टू फ्लो नॅचरली स्पॉन्टेनियसली फ्लो होते. आता कळालं. होत असतं काय ह्याच्यात पण सडन एक्सपान्शन होत असतं. ह्याच्यात काय असतं ना, कॉम्प्रेसर वगैरे असतात. ह्याचं डायग्राम दाखवतो तुम्हाला मी, वर्किंग सांगतो याचं. होत काय असतं फ्रीजमध्ये, फ्रीजच्या मागे पाईप वगैरे दिसतात तुम्हाला. त्या पाईपमधनं एकदम कॉम्प्रेसर, ऐकलंय कॉम्प्रेसर फ्रीजमध्ये. कॉम्प्रेसर काय काम करतं माहिती का, गॅस जो असतो ना त्याला आपण रेफ्रिजरंट म्हणतो. आणि एक K401 म्हणून एक रेफ्रिजरंट आहे, सगळ्यात फेमस आहे, तो सगळ्यात जास्त यूज होतो. तर त्या रेफ्रिजरंट फ्लो होत असतं त्या पाईपमधनं फ्रीजच्या. कॉम्प्रेसरमध्ये त्याला खूप जास्त कॉम्प्रेस केलं जातं. कॉम्प्रेस केल्यावरती त्याचं व्हॉल्यूम कमी होऊन जाईल. नंतर त्याला एक पाईपमधनं सोडलं जातं आणि फ्रीजमध्ये अचानक त्याला ओपन करून दिलं जातं. सडन एक्सपान्शन, आठवलं सडन एक्सपान्शन, सिलेंडरचं केस. होतं काय, सडन एक्सपांड करू दिल्यावरती त्या पाईपमध्ये तो सडन एक्सपांड झाला तर थंड झाला, तर तो फ्रीजमधली हीट शोषून घेणार, आणि फ्रीजमधली हीट शोषून घेतली तर ते थंड झालं ना. फ्रीजमधली हीट शोषून घेतली तर ते थंड झालं आणि ती जी शोषून घेतलेली हीट आहे ते बाहेर फेकतं ना, त्या कॉईलच्या तिथे मागं गरम फील होतं ना तुम्हाला. तेच आहे याच्यात, बाकी वेगळं काहीच नाही आहे. नेक्स्ट, ही जी डायग्राम बनवली मी याच्यात, ह्या डायग्रामवरनं फॉर्म्युला बनवणार आपण याचा. पण प्रॉब्लेम असा आहे की आता आपण फ्रीजमध्ये इफिशियन्सी नाही काढत. फ्रीजमध्ये काय काढतो माहिती आहे, कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स काढतो. बघा, रेफ्रिजरेटर्स अँड हीट पंप्स आर हीट इंजिन्स दॅट वर्क इन अ बॅकवर्ड डायरेक्शन, दे कन्वर्ट मेकॅनिकल वर्क इनटू हीट. अच्छा, रेफ्रिजरेशन, हीच डायग्राम बद्दल मी तुम्हाला बोलत होतो. इकडनं कॉम्प्रेसर म्हणजे याला कॉम्प्रेस केलं, एकदम कंडेन्स केलं, इथं गेला, एक्सपान्शन वॉल्व सोडून दिलं, अचानक एक्सपांड झाला, थंड झाला. तर जेव्हा फ्रीजमधनं तो जाणार तर तो थंड जाणार आणि साईडची हीट तो घेऊन टाकणार, साईडची हीट ॲब्झॉर्ब करून घेणार. परत इकडं चालला लो प्रेशरकडनं कॉम्प्रेसर, परत कॉम्प्रेसर त्याला कॉम्प्रेस करणार, एकदम कॉम्प्रेस होऊन जाणार इकडं. नेक्स्ट, अचानक एक्सपांड झाला तर थंड होऊन जाणार, परत हीट ॲब्झॉर्ब करणार, परत हीट सोडणार, चालूच असते. बघा,
Refrigeration is a process of cooling a space or a substance of a system and or to maintain its temperature below ambient temperature. टेम्परेचर बिलो इट्स ॲम्बियंट टेम्परेचर. ॲम्बियंट म्हणजे काय? रूम टेम्परेचरपेक्षा कमी. आता मी तुम्हाला इथं रेफ्रिजरेटर एकदम चांगलं आरामात सांगतोय, एअर कंडिशनरबद्दल काहीच सांगणार नाही. का बरं? सेम असतंय. रेफ्रिजरेशन आर्टिफिशियल कुलिंग अँड सेम इन एअर कंडिशनर. कारण आपण वन शॉट बघतोय, तर आपल्याला किती कमीत कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त कंटेंट कव्हर करता येईल याचा आपला फोकस असला पाहिजे. ठीक आहे. सेम फॉर्म्युला, सेम प्रोसिजर, सगळं सेम. सायकल ऑफ रेफ्रिजरेशन एकदा रीड करून घ्या. जे मी तुम्हाला आता सांगितलंय, फ्लूइड पास होतं, रेफ्रिजरंट वगैरे वगैरे, तेच आहे सगळं. नेक्स्ट असतं परफॉर्मन्स ऑफ रेफ्रिजरेटर. ही डायग्राम बरोबर आहे. मी ॲरोज जे तुम्हाला सांगितले होते, सर पण तुम्ही वर्कडन इकडून घेतलं होतं. अरे इकडून घ्या, पण वर्कडन इनसाइड पाहिजे, आणि हे ॲरो इकडे वरती. आता याच्यात काय डिफाईन करतो आपण? याच्यात डिफाईन करतो कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. के म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स, आणि त्याचा फॉर्म्युला असतो QC/W. ओके, QC/W. बरं ठीक आहे. QC/W मध्ये मला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, QC/W मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. सर प्रॉब्लेम नाही, मग कसा फॉर्म्युला कसा लिहायचा QC/Wचा? QC/Wचा फॉर्म्युला कसा लिहायचा मला सांगा. फिंगर्सकडे लक्ष द्या माझ्या. जे हे QC जात आहे आणि हे वर्कडन इकडे येऊन मिळतं आहे, ते QH आहे ना. हे असं मिळून इकडे जात आहे ना. मागच्या वेळेस काय होतं? असं होतं, असा फ्लो होता. याच्या वेळेस असा फ्लो आहे, असं येत आहे आणि दोन्ही मिळून जात आहे. तर मी इथं लिहू शकतो ना, QC+W = QH. तर मला डब्ल्यूची गरज असते. W काय होऊन जाणार? QH - QC होऊन जाणार. तर कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स किती मिळणार? QC/QH - QC. संपला विषय. याला टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये नाही लिहू शकत का आपण? 100% याला आपण टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. 100% आपण याला टेम्परेचरच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. आणि अजून एक असतं की सर याच्यात पण QC/QH येत आहे व इफिशियन्सीमध्ये पण QC/QH येत होतं. तर केचा आणि इफिशियन्सीचा काही रिलेशन आहे का? तर आहे. K = 1 - η/η असतं. हे रिलेशन लक्षात ठेवा. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्समध्ये येऊ शकतं की इफिशियन्सी इतकी होती तर कोइफिशियंट ऑफ परफॉर्मन्स किती असेल. तर हे या रिलेशननी तुम्हाला काढावं लागेल. ते नेक्स्ट, रेफ्रिजरेटर ट्रान्सफर हीट फ्रॉम इनसाइड क्लोज स्पेस टू इट एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. माहिती आहे. सो दॅट इनसाइड स्पेस इज कूल टू टेम्परेचर बिलो ॲम्बियंट टेम्परेचर. एअर कंडिशनर मी सांगितलंय, तो कुडकुडू लागलाय थंडीत, पण तरी मी इथं थांबणार नाही, मला बरं नाही वाटत आहे. अरे आत्ताच सांगितलं, एअर कंडिशनरमध्ये काहीच बोलणार नाही. बुकमध्ये बघा. हीट पंपमध्ये पण काहीच बोलणार नाही. का बरं? एकाच लाईनमध्ये सांगून दिलंय, वर्क सिमिलर टू रेफ्रिजरेटर. संपला विषय. नेक्स्ट, आता ही गोष्ट थ्योरी आहे थोडीशी. लास्ट पॉईंटवरती आहोत आपण चॅप्टरच्या. थ्योरी थोडीशी लक्षात ठेवा. थ्योरी का बरं लक्षात ठेवायची? कारण थ्योरीवरती क्वेश्चन येतात तुम्हाला. ठीक आहे, थ्योरीवरती तुम्हाला क्वेश्चन येतात. ते क्वेश्चन कसे? लिमिटेशन्स ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ काय म्हणत होता? हीट हाय टू लो फ्लो होते. बरोबर, हाय टू लो फ्लो होते नॅचरली. तो म्हणतो लो टू हाय पण फ्लो होते, पण होत नाही ना, वर्क डन करावं लागतं. बघा, heat may flow on its own, flow from an higher object to lower temperature object, and it can also on its own flow from object at lower to higher. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की हाय टू लो नॅचरली फ्लो होतं आणि लो टू हाय पण फ्लो होती हीट. बट तसं नाही आहे, त्याला आपण वर्क डन करावं लागतं. बट प्रॅक्टिकली हीट कॅन नॉट फ्लो फ्रॉम ऑब्जेक्ट ॲट लोअर टेम्परेचर टू अनदर ऑब्जेक्ट ॲट हायर टेम्परेचर. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डज नॉट प्रेडिक्ट दिस प्रॅक्टिकल ऑब्झर्वेशन. नंतर अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ आपण पूर्णच्या पूर्ण हीट 100% कन्वर्ट करतो वर्कमध्ये. अशी कोणतीच गोष्ट आली नाही आतापर्यंत की आपण 100% हीटला वर्क डन मध्ये कन्वर्ट करू शकू. नेक्स्ट, लिमिटेशन सांगितले. ठीक आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स लक्षात ठेवा. सेकंड लॉ आपण शिकलोय थोडासा त्याच्याबद्दल. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे 2 स्टेटमेंट आहेत. तर त्याचा फर्स्ट फॉर्म असतो पहिला स्टेटमेंट. सेकंड लॉचा पहिला स्टेटमेंटला फर्स्ट फॉर्म म्हणतो आणि त्याला आपण म्हणतो केल्विन प्लँक स्टेटमेंट. ॲज इट इज स्टेटमेंट लक्षात ठेवा, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे स्टेटमेंट्स. इट इज इम्पॉसिबल टू एक्सट्रॅक्ट अन अमाउंट ऑफ हीट फ्रॉम हॉट रिझर्वायर अँड यूज इट टू डू ऑल वर्क.
म्हणजे हॉट रिझर्वायरमधनं हीट काढायची आणि पूर्ण वर्क डन मध्ये करायची, पॉसिबल नाही आहे. सम अमाउंट ऑफ हीट QC मस्ट बी एक्झॉस्टेड टू कोल्ड रिझर्वायर. दिस प्रोहिबिट्स द पॉसिबिलिटी ऑफ परफेक्ट हीट इंजिन. म्हणजे आयडियल हीट इंजिन जसं काहीच नसतं हे या स्टेटमेंटमधनं कळतंय. हे स्टेटमेंटचा फर्स्ट फॉर्म काय असतो? स्टेटमेंटचा फर्स्ट फॉर्म असतो की पूर्ण हीट वर्कमध्ये कन्वर्ट नाही करू शकत, सिंपल. सेकंड फॉर्म काय असतो? सेकंड फॉर्म किंवा त्याला क्लॉसियस स्टेटमेंट बनतो. इट इज नॉट पॉसिबल फॉर हीट टू फ्लो फ्रॉम कोल्डर बॉडी टू वॉर्मर बॉडी विदाउट एनी वर्क हॅव्हिंग बीन डन टू अकम्प्लिश दिस फ्लो. पहिला फॉर्म काय म्हणतो की पूर्ण हीट वर्कमध्ये कन्वर्ट होत नाही. दुसरा फॉर्म काय म्हणतो? दुसरा फॉर्म म्हणतोय की हीट लो टू हाय स्वतःच्या स्वतः नाही जाऊ शकत, आपल्याला काहीतरी वर्क करावं लागतं. हे आपण बघितलंय. दिस स्टेटमेंट मीन्स स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ हीट फ्रॉम अन ऑब्जेक्ट ॲट कोल्ड टेम्परेचर इज नॉट पॉसिबल. स्पॉन्टेनियस म्हणजे नॅचरली. नेक्स्ट, हे लक्षात ठेवा तुम्ही, रिमेंबर दिस मध्ये. सिग्निफिकन्स ऑफ इरिव्हर्सिबिलिटी, मॅक्सिमम इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन अँड कार्नॉट सायकल. मॅक्सिमम इफिशियन्सी म्हणजे काय असतं माहिती आहे का? मॅक्सिमम इफिशियन्सी कोणाला असते? मॅक्सिमम इफिशियन्सी असते आयडियल हीट इंजिनला. मॅक्सिमम इफिशियन्सी असते आयडियल हीट इंजिनला. आणि आयडियल हीट इंजिन म्हणजे कोणतंच नाही आहे. आयडियल हीट इंजिन म्हणजे आपण कार्नॉट इंजिनला आयडियल हीट इंजिन म्हणतो. ओके, तर त्याच्यात कशी प्रोसेस होते? त्याच्यात प्रोसेस अशी होते, सुरुवात इथनं होते, ठीक आहे. याच्यातनं इथं आपण हीट ॲब्झॉर्ब करतो, ठीक आहे. इथनं इथं आपण ॲब्झॉर्ब करतो. नंतर आपण काय करतो? ॲडियाबॅटिक एक्सपान्शन केलं आहे. नंतर आपण जी काय हीट राहिली सुरलेली आहे ती हीट आपण रिजेक्ट करतो, QC म्हणतो आपण त्याला, बरोबर. आणि याला QH म्हणत होतो. आणि नंतर ॲडियाबॅटिक एक्सपान्शन करतो. ह्या इथं ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन पाहिजे, ठीक आहे. नवीन बुकमध्ये इथं करेक्शन आहे, जुन्या बुक्समध्ये करेक्शन नाही आहे. कसं काय कॉम्प्रेशन? अरे व्हॉल्यूम कमी होत आहे ना. इथं बरंही एक्सपान्शन असेल पण इथं कॉम्प्रेशन असेल. हा ग्राफ ॲज इट इज काढावा लागतो. यात काही थेओरी लिहायची गरज नसते तुम्हाला. एकदा बुकमधनं रीड करून घ्या, प्रॉब्लेम नाही येणार. याच्यावरती क्वेश्चन येत नाही सहसा. तर कार्नॉट इंजिनसाठी, कार्नॉट इंजिन इज अ हायपोथेटिकल कॉन्सेप्ट, प्रॅक्टिकली एक्झिस्ट नाही करत. एव्हरी प्रोसेस मस्ट बी आयदर आयसोथर्मल और ॲडियाबॅटिक. बघा ना, ही प्रोसेस आयसोथर्मल एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, सिक्वेन्स लक्षात ठेवा. आयसोथर्मल ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल ॲडियाबॅटिक, आयसोथर्मल एक्सपान्शन, ॲडियाबॅटिक एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन, ॲडियाबॅटिक कॉम्प्रेशन. संपला, ग्राफ संपला. कार्नॉट रेफ्रिजरेटर, कार्नॉट रेफ्रिजरेटर म्हणजे ज्याचं के ची व्हॅल्यू जास्त असते. हा पण प्रॅक्टिकली एक्झिस्ट नाही करत कार्नॉट रेफ्रिजरेटर, ठीक आहे. आयडियल गोष्ट ही. सेकंड लॉ, सेकंड सायकल हे बघितलं आपण, ठीक आहे. स्टर्लिंग सायकल लास्ट पॉईंट असतो याचा. स्टर्लिंग सायकल लास्ट पॉईंट काय असतो? स्टर्लिंग सायकलचा एक ग्राफ असतो. स्टर्लिंग सायकल म्हणजे काय समजून घ्या. स्टर्लिंग सायकल म्हणजे एक प्रोसेस असते PV डायग्रामची. काय असतं त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगतो मी, ठीक आहे. हा ग्राफ या प्रकारे येत असतो स्टर्लिंग सायकलचा. ही कुठून सुरू होते? ही पण इथनं सुरू होते, ABCD. AB जी प्रोसेस असते, AB म्हणजे असतं आयसोथर्मल एक्सपान्शन. अच्छा, नंतर BC म्हणजे आयसोकोरिक प्रोसेस आहे. व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, इथं व्हॉल्यूम आहे ना, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आयसोथर्मल, आयसोकोरिक, त्याच्यानंतर परत आयसोथर्मल कॉम्प्रेशन, त्याच्यानंतर परत आयसोथर्मल कॉम्प्रेशन आणि नंतर परत आयसोकोरिक. इथं आयसोकोरिक पाहिजे, ठीक आहे. झालं, संपलं. फक्त लिहायचं आहे की कुठं काय होत आहे, कोणती प्रोसेस आहे. नाव लिहिलं की मार्क मिळून जातात. तर चला, या व्हिडिओमध्ये एकदम छान प्रकारे मला वाटतं तुम्हाला मजा आली असणार. आपण वेळेचं तर मला कळालं नाही किती वेळ लागला आहे, आता बघावं लागेल किती वेळ लागला आहे. पण एकदम सुंदर अशा प्रकारे शॉर्टमध्ये जितक्या फास्ट सगळे पॉईंट्स कव्हर करता येतील तितका मी प्रयत्न केला आहे. आणि जर तुम्हाला ह्यात मजा आली असणार आहे, चांगला वाटला असणार आहे व्हिडिओ, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. आणि आपल्याला बाकी चॅप्टर्सचे पण वन शॉट मराठीत मिळणार आहे तुम्हाला. पण तुम्हाला ह्या व्हिडिओला शेअर करावं लागेल, लाईक करावं लागेल, कमेंट करावं लागतील तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय तो. तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटू पुढच्या चॅप्टरमध्ये. अजून मजेदार भरपूर चॅप्टर्स बाकी आहे, तर आपण पुढच्या चॅप्टरमध्ये भेटू. चला, तर टाटा, बाय बाय.